शाळेत लहानपणी पहिली दुसरीच्या पोरांना विचारलं मोठेपणी काय व्हायचं, तर काही लोक म्हणायची डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. एखाद दोन मुलं असायची ज्यांचे स्वप्न फार वेगळे असायचे. एखादा त्यात म्हणायचं मला पंतप्रधान व्हायचं, कोणी म्हणायचं मुख्यमंत्री व्हायचं. त्यांची स्वप्न त्यावेळेस ऐकून, त्यांची उत्तर ऐकून वाटायचं यार भारी आहे, जे पंतप्रधान व्हायचे स्वप्न पाहतायत त्यांनाही ते भारी वाटतं की लहानपणीच आपल्याला पंतप्रधान व्हायचं म्हटल्यावर की काय आपण स्वप्न बघतोय. कसं आहे, पोरं मोठी होतात आणि मोठी झाल्यानंतर म्हणतात की पंतप्रधान सोडा, नगरसेवक होणं बी अवघड आहे. राजकारणामध्ये यायचंच म्हटलं तर सामान्य लोकांचं ते कामच नाही. त्यासाठी पैसा लागतो, त्यासाठी गॉडफादर लागतो, त्यासाठी काहीतरी पाठबळ पाहिजे. त्या पाठबळाशिवाय तुम्ही नगरसेवक होऊ शकत नाही. तर पंतप्रधानाच्या गप्पा मारणं आपलं चुकीचं आहे असं वाटायचं. राजकारण ही मुळात गोष्ट तशी नाहीये. राजकारण म्हणजे लोकांसोबत लोकांचे प्रश्न मांडणं, लोकांचं संघटन करणं आणि त्यांना आम्ही तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकतो याचा विश्वास देणं. राजकारणी अनेक आहेत ज्यांच्याकडे पिढीजात परंपरा आहे, वारसा आहे, वारशातनं मोठे झाले, आमदार झाले, खासदार झाले, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान झाले. पण काही राजकारणी अशी आहेत की जे शून्यातून आले, जे कार्यकर्ते झाले आणि कार्यकर्त्यांमधून पुढे नेत्यांमध्ये आले. राज्यामध्ये एक पक्ष असाही आहे ज्या पक्षानं कार्यकर्ते मोठे केले आणि कार्यकर्तेच ही त्या पक्षाची ओळख बनली. आज जरी विनोदानं कोणी रिक्षावाला म्हणतं, कोणी टपरीवाला म्हणतं, तरी हा एकमेव असा पक्ष होता त्या पक्षानं त्याची जात पाहिली नाही, त्याचा धर्म पाहिला नाही, त्याचा व्यवसाय पाहिला नाही आणि प्रत्येकाला ज्याच्यामध्ये संघटन करण्याची ताकद आहे त्या प्रत्येकाला समोर आणलं, त्याला पद दिलं आणि त्याच्या कुवतीनुसार त्याला प्रत्येक मान सन्मान सर्व काही मिळालं. त्याच शिवसेना पक्षाचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी विशेष बिनधास्त मुलाखत. आणि आज आपल्यासोबत आहेत शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ साहेब. सर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. सर्वात पहिल्यांदा प्रश्न हाच की राजकारणात शिवसैनिक म्हटलं की तो म्हणजे लोखंडी पाट्यावाला, काहीतरी म्हणजे घरदारावर तुळशी पत्र टाकून आलेला आणि केसेस अंगावर घेतलेला आणि जेलमध्ये जाऊन आलेला माणूस म्हणजे शिवसैनिक, अशी एक ओळख आहे. राजेंद्र जंजाळ शिवसेनेत कसे आले किंवा शिवसैनिक राजेंद्र जंजाळ कसं झाला? मी महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असताना मी एनसीसी मध्ये होतो आणि एनसीसी या माध्यमातून मी कॉलेजचा विद्यार्थी संसदेचा सचिव झालो आणि खरं तर तेव्हापासून मी राजकारणात ओढला गेलो. राजकारण करायचंय किंवा आपण जसं म्हटलं हे काय बनायचं ते बनायचं असा कधी विचार केला नव्हता. परंतु त्याच काळामध्ये बाळासाहेबांचे भाषणं प्रचंड गाजत होते आणि ते भाषणं ऐकले आणि ते भाषणं ऐकूनच मी खऱ्या अर्थानं कॉलेजच्या महाविद्यालयाच्या राजकारणामध्ये पडलो. आणि जेव्हा विद्यार्थी संसदेचा मी सचिव म्हणून निवडून आलो आणि त्याच्यानंतर हळूहळू मी संघटनेमध्ये काम करायला सुरुवात केली. त्या काळामध्ये विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थी सेना खूप आक्रमकपणे विद्यार्थ्याची बाजू मांडत होती. त्या विद्यार्थी सेनेमधून मी खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात केली. मी विद्यार्थी सेनेचा महाराष्ट्राचा निमंत्रक, जिल्हा प्रमुख अशी विविध पदं त्या काळामध्ये भूषवली. आणि जे विद्यार्थ्याचे प्रश्न आहे त्यावेळेस मला आठवतंय की मी सुरुवातीच्याच काळामध्ये विद्यापीठाने पेपर पुनर्तपासणीसाठी रिड्रेसल नावाची एक नवीन पद्धत आणली. आणि ती रिड्रेसल पद्धत अशी होती की तुम्ही विद्यापीठातून त्या उत्तरप्रदेशची झेरॉक्स घ्यायची, त्या विषयाच्या एक्सपर्टकडे जायचं, त्या विषयाच्या एक्सपर्ट कडून ती तपासून घ्यायची आणि ती परत विद्यापीठात सबमिट करायची. त्यासाठी फीस पण आणि त्याला फीस पण असायची. आणि खऱ्या अर्थानं मराठवाड्यातला विद्यार्थी हा दुष्काळग्रस्त भागातला विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा आणि एवढे पैसे भरणं त्याच्यासाठी शक्य नव्हतं. त्यामुळे प्रचंड विरोध विद्यार्थ्यांचा होता आणि आम्ही जवळपास 4,500 विद्यार्थ्यांचा मोर्चा विद्यापीठात काढला. कधीचा काळ आहे म्हणजे तो एकदम सुरुवातीचा काळ, जवळपास 2002-2003चा कार्यकाळ असेल. आणि मला चांगलं आठवतं की त्यावेळेस विद्यापीठाचे कुलगुरू आपले नागनाथ कोतापल्ले सर होते आणि त्याच आमच्या आंदोलनाच्या काळामध्ये त्यावेळेस नागपंचमी होती आणि त्यांचं नाव नागनाथ आहे म्हणून आम्ही विद्यापीठाच्या परिसरामध्ये एक नागाचा फोटो ठेवला आणि प्रतिकात्मक आंदोलन त्या ठिकाणी आम्ही केलं होतं. म्हणजे असे अनेक घटना मी सांगू शकतो. हॉस्टेलमधून विद्यार्थ्यांना काढून दिलं त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं. जवळपास 7 दिवस महाविद्यालय त्या ठिकाणी बंद पाडले होते.
बरं. असे अनेक आंदोलन आम्ही विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी केले. त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना फसवण्यासाठी अनेक क्लासेस उघडले जायचे. तुम्हाला आम्ही एअर होस्टेस बनवू, पैसे घेऊन टाकायचे. त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी अनेक वेळेस आम्ही आंदोलनं केले आणि त्याच माध्यमातून अनेक युवक जुळत गेले. आणि कधी आम्ही या राजकारणामध्ये सक्रिय झालो, कधी पुढे गेलो ते आमच्या सुद्धा लक्षात आलं नाही. शाळा कॉलेज म्हणजे कॉलेज कुठलं होतं, कारण विद्यापीठातलं आंदोलन मी देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो. कुठल्या जीएस सुद्धा त्यावेळेस मी PA ला ऍडमिशन घेतलेलं होतं. आणि देवगिरी महाविद्यालयातून खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्याला जडणघडण ही देवगिरी महाविद्यालयातूनच मिळाली. आणि आमचे NCCचे मेजर जाधव सर म्हणून होते, त्यांनी आम्हाला त्या काळामध्ये डिसिप्लिन आणि युनिटी याचं महत्त्व समजून सांगितलं. आणि त्याच माध्यमातून पुढं माझं स्वतःचं जीवन मी त्या डिसिप्लिनमध्ये जगण्याचा आणि लोकांना एकत्रित युनिटी ज्याला म्हणतात ते करण्याचा प्रयत्न केला. आणि खऱ्या अर्थानं तेच राजकारणाचं सक्सेस जे त्या 2 शब्दामध्येच. पहिल्यांदा जेव्हा शाखा म्हणजे आता म्हणजे विद्यार्थी सेनेत जेव्हा तुमची सुरुवात विद्यार्थी सेनेतून झाली, तर दिवस पहिला आठवतोय का? म्हणजे पहिल्यांदा कोणी ते म्हटलं आता विद्यार्थी सेनेचे तुम्ही पदाधिकारी झाला, तो दिवस किंवा कोणी असं असतं आपल्याकडे म्हणजे आता ते वय म्हणजे पोरांचं, बाबा तू आमच्या प्रश्नावर चल चल तुला आपण GS करू, किंवा पहिली निवडणूक ती होती, ती काय होतं पहिल्या निवडणुकीचं आणि काय झालं? पहिल्या निवडणुकीमध्ये तर मला माहितच नव्हतं काय. पहिल्या निवडणुकीने मी NCC मधून CR झालो. त्या काळामध्ये NCCचा एक CR, त्याच्यानंतर NSSचा एक CR, आणि जे बाकीच्या फॅकल्टी असतात त्याचा एक CR राहायचा. आणि NCC मधून मी CR झालो. आणि त्या काळामध्ये शक्यतो महाविद्यालयाच्या निवडणुकीमध्ये भांडणं व्हायचे. बरोबर. म्हणजे CR पळवापळवी करून घेऊन जायचे. आणि त्या काळामध्ये मग माझ्यात जर थोडं लोकांना वाटायचं की हा डेअरिंगबाज आहे, हा धाडसी आहे, हा कोणाला घाबरणार नाही आणि शेवटपर्यंत टिकल, म्हणून मला त्या वेळेस उभं करण्यात आलं. आणि कोण होते मित्र, काही नाव वगैरे आठवतात त्यांचे? माझे पूर्ण NCCचे मित्र होते. आता श्यामकुमार डोंगरे म्हणून ते आता PI आहेत, पोलीसमध्ये गेले. ते त्या काळामध्ये मला सिनियर होते आणि त्यांनीच मला निवडणुकीमध्ये उभं केलं होतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मी या जिल्ह्याच्या 40 महाविद्यालयावर विद्यार्थी सेनेचा GS बसवला होता. 2003-04. आणि त्यावेळेस महाविद्यालयाची GS ची निवडणूक म्हणजे अतिशय अटीतटीची निवडणूक राहायची. बरोबर. मग त्याच्यात भांडणं होणार, त्याच्यात CR ची पळवापळवी होणार. एक प्रसंग तर असा आहे की SB महाविद्यालयाची निवडणूक होती आणि आम्ही ठरवलं होतं की या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार बिनविरोध निवडून आणायचा. आणि फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. आमचे सगळे कार्यकर्ते त्या गेटवर बसून होते. आणि असं कोणी आला संशय की त्याचे खिशे चेक करायचं, त्याच्या खिशात फॉर्म नाही त्यालाच आम्ही मध्ये पाठवायचो. एक विद्यार्थी होता जर जास्त हुशार, त्याने सॉक्स मध्ये फॉर्म लपून आणला आणि आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला ओळखलं. आणि ओळखल्यानंतर त्याला उचलून गाडीवर बसून घेऊन आले. त्याच्यानंतर त्याला विचारलं काय करतोय? नाही मी असंच आलो होतो. ठीक आहे म्हणे, मला कॉलेजला जायचं. म्हटलं ठीक आहे, तू 5 नंतर कॉलेजला जा. त्याला आम्ही एका माझ्या मित्राचं बंद दुकान होतं त्या शटरमध्ये बसवलं. त्याला एक पाण्याची बाटली दिली आणि एक रिकामी बाटली दिली. शटर लावून घेतलं. त्याला म्हटलं पिण्यासाठी आणि हे शटर लावून घेतलं आणि त्याला संध्याकाळी 6 वाजता सोडलं. आणि त्यावेळेस SB कॉलेजची आमची ती निवडणूक बिनविरोध झाली. असे अनेक प्रकार आहे. एका निवडणुकीमध्ये एक हरिराम सातपुते, आता ते लेक्चरर आहेत मोठे, त्यांना उभं केलं होतं. आणि समोरचा उमेदवार हा बेगमपुऱ्याचा रहिवासी होता. त्यांनी 100-150 पहिलं आणून गेटवर उभं केले की याला मध्येच नाही जाऊ द्यायचं फॉर्म भरायला. पण आम्ही त्याच्यातही त्याला मध्ये घेऊन गेलो आणि बहुमताने त्याचा विजय त्यावेळेस घडून आणला. म्हणजे खऱ्या अर्थानं राजकारण हे ऑटोमॅटिक महाविद्यालयाच्या काळापासून करायला सुरुवात झाली आणि आज आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. महाविद्यालयाचं राजकारण, त्यानंतर मग पक्षीय राजकारण आलं की त्या आधी काही युवा सेना हा सगळा प्रवास आला? नाही, विद्यार्थी सेना ही शिवसेनेचीच संघटना. बरोबर बरोबर. आणि जेव्हा राज ठाकरे साहेब विद्यार्थी सेना सोडून गेले, ते अध्यक्ष होते. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही मराठवाड्यामध्ये विद्यार्थी सेना बांधली आणि त्यानंतर आदित्यजी ठाकरे यांना प्रमुख करून युवा सेनेची स्थापना झाली. त्या युवा सेनेत सुद्धा मी युवा सेनेचा उपसचिव म्हणून काम केलं आणि त्यांच्या पण कोर टीम मध्ये मी काम केलं भरपूर. जो कोकणापासून अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम युवा सेनेचे मी अटेंड केले आणि युवा सेनेच्या माध्यमातून मी खऱ्या अर्थानं नगरसेवक झालो. युवा सेनेचा पदाधिकारी म्हणून मला नगरसेवकचं तिकीट दिलं गेलं. सगळ्यात म्हणजे आता हे राजकारणामध्ये बऱ्याचदा असं होतं की
ग्रामपंचायत सदस्य असेल, तिथून मग पुढे थोडासा झालं की मग त्याला पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी, ह्या सगळ्या गोष्टी. युवा सेना म्हणजे तुमची सुरुवात झाली विद्यार्थी राजकारण, नंतर युवा सेना. आजही जे आपण म्हणतो की संभाजीनगरमध्ये की बाबा युवकांमध्ये सगळ्यात पॉप्युलर नाव कोणतं, तर मग ते म्हणतात जंजाळ साहेब. युवकांसोबतचा कनेक्ट जो आहे तो राजकारणामध्ये किती उपयोगाचा ठरतो सर्वाधिक, म्हणजे काय आहे, कसा आहे, आणि तो जमला कसा? म्हणजे काय असतं की तुम्ही कॉलेज सोडलं की ती सगळा तो ग्रुप निघून जाणार, तुमचे विद्यार्थी तिकडचे सगळे मित्र निघून जाणार, ती मोठी होणार. दरवेळेस नवीन जनरेशन आहे ती. म्हणजे आजही तुम्हाला जर समजा 20 वर्षाचा मुलगा तुम्हाला फॉलो करतोय, 16 वर्षाचा मुलगा तुम्हाला फॉलो करतोय, तुमचं वय असं झाल्यानंतर त्याच्याशी कनेक्ट राहण्यासाठी काय करावं लागतं आणि कसं झालं ते कनेक्ट? कसं आहे, आपण जर इतिहास बघितला तर या देशामध्ये जेव्हा जेव्हा क्रांती झाली ती युवकांनी केलेली, जेव्हा जेव्हा बदल घडला तो पण युवकांनी केलेला आहे. आज जितके लोक राजकारणामध्ये मोठे झाले ते त्यांच्या युवा पासून त्या कामाला लागलेले. आणि खऱ्या अर्थाने एकदा माणूस लग्न झालं, नोकरी लागली, व्यवसायाला सुरुवात केली की तो त्याच्यामध्ये गुरफटला जातो. बरोबर. त्या माणसाला कुठं इन्व्हॉल्व्ह व्हायला किंवा कशामध्ये एखादं आंदोलन करायला किंवा त्याच्यावर अन्याय झाला तर कुठं जाऊन तो अन्याय सांगायला किंवा त्या अन्यायाविरुद्ध पेटून उठायला एवढा वेळ नसतो. तो वेळ असतो युवकांकडं, आणि ते धाडस पण युवकांकडे असतं. आणि असेच युवक, आता आमच्याकडे युवक आहे, आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट देत नाही पेपरमध्ये की आमच्या संघटनेमध्ये काम करण्यासाठी युवक पाहिजे. या युवकाचे अनेक प्रश्न असतात, नोकरीचा प्रश्न असतो, महाविद्यालयाचा प्रश्न असतो, कधी कधी चुकून भांडणं होतात, पोलीस स्टेशनचा विषय असतो, कधी कधी त्यांना फसवलं जातं. तर अशा अनेक वेळेस हे युवक आमच्याकडे येतात, आणि जेव्हा आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो, बोलतो, आम्ही त्यांचे प्रश्न सोडवतो, तेव्हा तो ऑटोमॅटिक संघटनेशी जोडला जातो. आणि त्याच्या पण मनात वाटतं की हा माणूस आपले प्रश्न सोडवले तर आपण सुद्धा कोणाचे तरी प्रश्न सोडवले पाहिजे. मग हळूहळू असे सगळे लोक एकत्र होतात आणि मग संघटना तयार होते. बरोबर. आता युवा सेना बंद थोडं, आता फ्लॅशबॅकमध्ये थोडंसं राजेंद्र जंजाळांची कौटुंबिक पार्श्वभूमी नेमकी काय आहे? घरून म्हणजे हा जो कुठेही नडायचा स्वभाव असतो, म्हणजे आम्ही कुणाला घाबरत नाही, हा कुठून आला? कारण हे दोनच लोक करू शकतात, एक ज्यांच्याकडे फार पैसा आहे त्यांना काहीच फरक पडत नाही, आणि एक ज्यांच्याकडे हारायलाच काही नाही. काय तुमच्याकडे दुसरं काय ऑप्शन दोघांपैकी? हे सगळं जे आहे ना, हे धाडस परिस्थिती शिकवतं. किती पैशावाला माणूस असला तो धाडशी होऊ शकत नाही, हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि खऱ्या अर्थानं माझे वडील गिरणी कामगार होते, आणि मी 6वीला असताना गिरणी बंद झाली, आणि त्याच्यानंतरच्या काळात आम्हाला हे शहर सोडून 2 वर्षासाठी गावाकडे जावं लागलं. आणि गावात गेल्यानंतर तिथं मला काही करमत नव्हतं, मग मीच घरच्यांच्या मागं लागून इथं त्यांना परत येण्यास भाग पाडलं. आणि मी 10वी पर्यंत मग शिक्षण घेतल्यानंतर 10वी नंतर मी स्वतःच पार्ट टाइम जॉब करून या ठिकाणी माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. आणि म्हणजे ते सांगायला आपण त्याला अभिमान पण म्हणू शकतो किंवा अजून दुसरा शब्द वापरू शकतो, पण मी 10वी नंतर 1 रुपया सुद्धा घरून घेतला. आज जे काही तयार झालंय हे मी स्वतःच्या मेहनतीने आणि ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, त्या सगळ्या लोकांमुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो. आणि जो पैसेवाला असतो ना, तो कधीच मोठा होत नाही किंवा तो कधी धडपड करत नाही, कारण त्याच्याकडे ऑलरेडी खूप असतं. बरोबर. त्याच्यामुळे त्याची इच्छा जी असते, आज माझ्यासमोर काहीतरी टार्गेट आहे म्हणून मी ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी मी पळत राहतो. ज्याच्याकडे सगळे तो पळत कशाला? त्यामुळे पैशावाला माणूस कधीच, म्हणजे तो राजकारणात येतो, सेट होतो, हा विषय वेगळा आहे. राजकारणामध्ये सेट होणं हा विषय वेगळा आहे, राजकारणामध्ये मोठं होणं हा विषय वेगळा आहे. परंतु संघर्ष करून स्वतःच्या जीवावर राजकारणामध्ये मोठं होणं हा विषय वेगळा आहे. बरोबर बरोबर. मी ज्यावेळेस राजकारणात आलो किंवा ज्यावेळेस निवडणूक लढलो तेव्हा माझ्या आडनावाचा माणूस सुद्धा या शहरामध्ये सापडत नव्हता. बरोबर. ना माझे घरात कोणी ग्रामपंचायत सदस्य पण नव्हतं, कोणीच नव्हतं, तरी सुद्धा हळूहळू जे लोकांचे काम मी करत गेलो आणि ज्या जनतेचा जो मला पाठिंबा मिळत गेला त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. पहिली निवडणूक, आता म्हणजे युवा सेना आहे हे सगळं, पहिली निवडणूक ज्यावेळी नगरसेवक म्हणून लढली, तिकिटापासूनची गोष्ट पाहिजे. कारण काय आहे की सगळेजण म्हणतात उपमहापौर झाले, हे झाले, पण 2014ला ज्यांनी बघितलं होतं त्यांना सगळ्यांना माहित होतं की यार ह्या माणसाला तिकीट मिळू नये म्हणून, म्हणजे नगरसेवकाच लोकांना तर आता वेगळ्याच येतं की नगरसेवकाचं तिकीट देऊ नये म्हणून काही लोक ऍक्टिव्ह होते.
काही लोक म्हणल्यापेक्षा नेतेच ऍक्टिव्ह होते असं म्हणायला काही हरकत नाही. काही लोक दिसायचं ते सगळं की तेव्हापासून, कारण तेव्हापासून अनेकांना वाटायचं की हा नंतर डोईजड होईल. तर काय पहिली निवडणूक आणि कसं तिकीट मिळालं, कसं आलं, कुठून? तशीच परिस्थिती होती. निवडणूक लागली, याच्या पहिले एकदा निवडणूक मी लढलो होतो, हा. पण त्यावेळेस माझा पराभव झाला थोड्या मताने. कधीची निवडणूक? मी 2010ची निवडणूक लढलो होतो. हा. त्यावेळेस माझा पराभव झाला. त्याच्यानंतर 2015च्या निवडणुकीत मला तिकीटच मिळू द्यायचं नाही, यासाठी खूप मोठे मोठे नेते मेहनत घेत होते. ते आपण जर बघितलं की जेव्हा निवडणुकीला सुरुवात झाली आणि सगळे कार्यकर्ते कामाला लागले आणि त्यावेळेस हाच वार्ड जो आहे मी जिथं राहतो तो ओपन झाला आणि मी सुद्धा तयारीला लागलो. आणि तयारीला मी लागल्यानंतर माझी तयारी जेवढी नव्हती तेवढी मोठी माझ्या विरोधकाची तयारी होती, याला तिकीटच नाही भेटलं. विरोधक म्हणजे हे म्हणजे आपल्याच पक्षातले, माझ्या ज्यांना मी नेता म्हणून मानत होतो, पुढता बसता ज्यांच्या मी पाया पडत होतो, त्याच लोकांनी निवडणुकीमध्ये माझा पाय खेचण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आता नाव सांगायचं गेलं तर नावही सांगू शकतो. चंद्रकांत खैरेंनी माझ्या तिकिटासाठी, माझ्या उमेदवारासाठी इतका विरोध केला की मी नगरसेवकच नाही तर त्यांच्या विरोधात लोकसभेचं तिकीट मागतोय, एवढा विरोध त्यांनी बेंबीच्या देठापासून केला. आणि मग हे भांडण मातोश्रीवर पोहोचलं आणि त्यावेळेस मला विचारणा झाली आणि त्यावेळेस मी युवा सेनेचा उपसचिव होतो. आणि मग मी सहज बोलता बोलता त्यांना म्हटलो की नगरसेवक पद या संघटनेच्या पदापेक्षा नक्कीच मोठं नाहीये, परंतु तेव्हा तुम्ही ऋषी खैरेला काही नसताना तिकीट देऊ शकता, मग माझा बाप कोणी नाहीये म्हणून मला तिकीट द्यायचं नाही, अशी जर तुमची भूमिका असेल तर मग ठीक आहे, मी निवडणूक लढणार नाही. कोणी दिलं तिकीट? तिकीट जे मग त्यांनी माझ्या वार्डामध्ये सर्वे लावले. माझ्या सर्वेमध्ये, आणि माझा एकट्याचा वार्ड असा होता की माझ्या वार्डामध्ये 17 वेळेस सर्वे केला. दरवेळेस त्यांना असं वाटायचं की हा एजन्सी चुकला का, त्या एजन्सी चुकला का, कारण दरवेळेस माझं नाव 1 नंबरवर यायचं. आणि शेवटी तर त्यांनी एक शिवसेनेचाच आमचा मोठा पदाधिकारी बाजूच्या जिल्ह्याचा, तिथलचे लोक बोलवले की किमान हे तरी आपल्याला याच्या बाबतीत निगेटिव्ह रिपोर्टिंग करतील. परंतु सगळे युवक सगळे माझ्यासोबत होते आणि वार्डामध्ये निवडणूक हा विषय कोणी बोललं की लगेच त्याला गाडीवर बसवायची, इकडे घेऊन यायची. त्याच्यामुळं प्रत्येक सर्वेमध्ये मला लोकांनी 1 नंबरची पसंती दिली आणि त्यामुळे मला तिकीट यांना द्यावं लागलं. युवा सेनेत असताना, म्हणजे याच्यातलं युवा सेनेतलं तिकीट ह्या सगळ्याच्यातनं आले, असं म्हणायचे त्यावेळी म्हणायचे की वरती चांगलंय, वरती जमत होतं, वरती चांगलंय. कुणाशी वरती चांगलं होतं आणि काय होतं नेमकं? कसं असतं माहितीये का, जो कार्यकर्ता तुम्हाला कमी त्रास देतो आणि काम जास्त करतो, आपण गाडी कोणती घेतो जी मेंटेनन्स कमी देते, ऍव्हरेज जास्त देते, खर्च कमी येतो, तसं आपलं होतं. आपण कधी काही मागतच नव्हतो पक्षाला, आपण फक्त पक्षासाठी काम करायचो आणि वरच्या लोकांना ते दिसायचं. स्थानिक लोकांना जरी अडचण वाटत असली तर वरचे लोक त्यावेळेस खऱ्या अर्थानं ज्याला आपली काम करण्याची जी पद्धती त्यांना आवडत होती आणि म्हणून ते कधी माझ्या विरोधात नव्हते. पण स्थानिक लोकांनी अशा पद्धतीने वातावरण निर्माण केलं आणि सगळेच विरोधात ना, एक पण माझ्या बाजूने, आमदार विरोधात, खासदार विरोधात त्या काळी. आणि सगळ्यांना वाटायचं की हा नको, हा नको, हा नको. आणि झालं तसंच. मला तिकीट दिलं, तिकीट वरचेने दिलं आणि त्याच्यानंतर निवडणूक लागली. निवडणूक लागल्यानंतर एकही मोठा नेता माझ्या वार्डात प्रचाराला आला, सिंगल. जिल्हा पालकमंत्री रामदासभाई कदम होते, त्या बहिणींनी मला मदत केली. त्यांनी माझ्या वार्डामध्ये सभा घेतली, मला बोलवलं, मला विचारलं. स्थानिक नेता एकही त्यावेळेस माझ्या प्रचारामध्ये उतरला नाही. प्रचार नाही केला, ठीक आहे, मला मतदान करा असं नाही सांगितलं तोपर्यंत पण ठीक आहे. परंतु माझ्या वार्डातल्या मतदारांना फोन करून सांगायचे की तो खूप दादागिरी करतो, त्याला मतदान करू नका, याच्यापेक्षा हा चांगला आहे, याला मतदान करा. आणि एवढं करून सुद्धा मी प्रचंड मतांनी त्यावेळेस निवडून आलो. आणि त्यांची भीती जी होती की हा डोक्यावर बस, ती भीती खरी ठरली. मी निवडून आल्यानंतर, म्हणजे माझी पहिली टर्म निवडून यायची होती. पहिल्याच टर्मला मी महापौराच्या रेसमध्ये होतो. पहिल्या वेळेस मला विचारणा झाली बोलून की तुझी किती टर्म आहे. त्यावेळेस मी सांगितलं माझी पहिली टर्म आहे. आणि दुसरा जो इच्छुक उमेदवार होता महापौर पदासाठीचा, त्याला विचारलं तुमची किती टर्म, त्यांनी सांगितलं माझी 4थी टर्म आहे. त्याच्यामुळं महापौर ते झाले. परंतु मी पहिल्याच निवडून आल्यानंतर मला सभागृह नेता केला
आणि सभागृह नेता हे पद खरं पाहिलं तर अतिशय महत्वाचं पद आहे. तुमच्या पक्षाची सभागृहामध्ये काय भूमिका असली पाहिजे बरोबर. हे ठरवण्याचा अधिकार त्या सभागृह नेत्याचा असतो. तो सभागृह नेता पूर्ण नगरसेवकाची तुमच्या पक्षातल्या बैठक घेतो, त्यांना सांगतो की कोणत्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे, कोणत्या विषयावर बोलायचं नाही, कोणता विषय आपल्याला पारित करायचा आहे, कोणता विषय फेटाळायचा आहे. एवढं जबाबदारीचं पद मला त्यावेळेस दिलं गेलं. आणि जनरली सभागृह नेता हा 1 वर्षासाठी ठेवायचा असा पक्षाचा नियम होता. मला त्यांनी 2 वर्ष सभागृह नेता ठेवला. नुसतं सभागृह नेता नाही, मी सभागृह नेताची माझी टर्म संपल्या मी त्यावेळेस स्टँडिंग कमिटीचा मेंबर झालो. स्टँडिंग कमिटीचा मेंबरचं माझं कार्यकाळ संपत नाही की त्या वेळेस युतीचा महापौर उपमहापौर होता आणि शहरामध्ये पाणी येत नाही म्हणून उपमहापौरांनी राजीनामा दिला. आणि आमचाच महापौर वरती बसलेला असल्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं की राजीनामा स्वीकार करा, कारण त्यावेळेस महाविकास आघाडी झाली आणि त्याचा राजीनामा स्वीकारला गेला. आणि आता राहिले किती 3 महिने आणि कोण पैसे खर्च करणार आणि कोण निवडणूक लढणार आणि निवडून येण्याची शक्यता पण फार कमी होती, कारण संख्याबळ एवढं नव्हतं. आणि त्यावेळेस द्यायचं म्हणून मला तिकीट देऊन टाकलं, पण त्यांना माहित नव्हतं की माझी काम करण्याची पद्धत. आणि त्यावेळेस सुद्धा मी सगळ्या नगरसेवकाची जमवाजमव केली आणि त्यावेळेस मी उपमहापौर झालो. म्हणजे पहिल्या टर्म मध्ये सभागृह नेता, स्टँडिंग कमिटी, DPDC मेंबर आणि उपमहापौर एवढं मोठं पद मला, म्हणजे ती जबाबदारी म्हणून मी केली आणि मी काम केलं. माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये जे काम केलं त्या कामाला लोकांनी पसंती दिली आणि खऱ्या अर्थानं या 5 वर्षामध्ये नगरसेवकाच्याच काळामध्ये खऱ्या अर्थाने माझी राजकारणामध्ये एक नवीन ओळख निर्माण झाली. आजपर्यंत काम करणारा एक युवक आहे, एक तरुण आहे, 5, 50, 100 पोरं जमा करतो, कुठंतरी जाऊन आंदोलन करतो, एवढी जी ओळख होती ती नगरसेवकाच्या काळात मी मिटून काढली. खऱ्या अर्थानं विकास कशाला म्हणतात, खऱ्या अर्थानं विजन कशाला म्हणतात हे मी माझ्या वार्डामध्ये काम करून दाखवून दिलं. माझ्या वार्डामध्ये आज जर तुम्ही गेलात तर 1 सेंटीमीटर सुद्धा जागा नाही बाकी की जिथे सिमेंट कॉन्क्रीटचा रोड करायचा. मी 100% सिमेंट कॉन्क्रीट केलेला, 100% पाईपलाईन असलेला माझा वार्ड झालेला. एवढंच नाही तर माझ्या वार्डात आरोग्य केंद्र, वॉकिंग साठी चांगलं गार्डन सगळं करून ठेवलेलं. आज वार्डामध्ये काम करायसाठी शिल्लक जागा नाही. त्याच माध्यमातून माझं नाव झालं आणि आज प्रचंड लोकांचा विश्वास माझ्यावर आहे आणि त्या विश्वासावरच खऱ्या अर्थानं याच्या पुढचं माझं राजकीय भवितव्य मला असं वाटतं की मोठं आहे. अगदीच. आता नगरसेवक, मग नंतर उपमहापौर, सगळे जे सांगितले ते ही सगळी पदं 19 पर्यंतच समजा आपण बघू, 19-20 पर्यंत आपण हे सगळी केलेली. पण आता जसं तुम्ही सांगितलं सुरुवातीला काही लोकांनी जे सांगितलं की नका नका त्याला निवडून देऊ नका, दादागिरी करेल, तो जड जाईल, ह्या सगळ्या गोष्टी. ही एक इमेज आहे ना, ती बनलेली आहे का असं वाटतं का? आणि ती किती कामाची आहे, तुम्हाला किती डॅमेज करणारी किंवा किती चांगली असं वाटतं का? नाही, म्हणजे कुणालाही भिडणं किंवा न घाबरणं, कुणालाही अंगावर घेणं हे जड होतं, कारण राजकारणात असा स्वभाव असलेल्या लोकांचं फार. कसं असतं माहिती का, तुम्ही दादागिरी कोणासाठी आणि कशासाठी करता हे महत्वाचं. कोणतरी म्हटलं की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा. मी भगवा झेंड्याचा गुंड आहे आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी केलेली गुंडगिरी, माता भगिनीच्या रक्षणासाठी केलेली गुंडगिरी. आणि आपल्याला गुंड आपण जो खऱ्या अर्थानं विषय काढला त्याच्यामुळे सांगतो की राजा बाजारमध्ये जेव्हा दंगल झाली होती आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिमांनी हिंदूची दुकानं जाळायला सुरुवात केली, खऱ्या अर्थानं त्यावेळेस 2 हिंदू मारले गेले. त्यावेळेस मला काही हिंदू लोकांचे फोन आले आणि त्या ठिकाणी मी गेलो, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेचा किस्सा आहे, एक जैन धर्मशाळा आहे, त्या धर्मशाळेमध्ये एक लग्न उतरलेलं होतं वरात. आणि जेव्हा हे सगळे मुस्लिम लोक त्या धर्मशाळेचा दरवाजा वाजवत होते आणि आता असं वाटत होतं की त्या महिलांच्या सोबत काहीतरी होणार, त्यावेळेस आम्ही तिथं पोहोचलो. आणि पोहोचल्यानंतर आत असलेल्या त्या महिलांना कळत नव्हतं की बाहेर असलेले आपल्याला वाचवायला आलेत का आपल्याला मारायला आलेत. मग ज्या वेळेस आम्ही त्यांना मराठीतून बोललो त्यावेळेस त्यांनी दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडला तर अशा बहिणी उघडला की त्याच्या हातामध्ये 7-8 महिन्याचं एक बाळ होतं. म्हणजे अशी गुंडगिरी, जर लोकांना गुंडगिरी वाटत असेल तर आम्ही गुंड आहे. आणि बाळासाहेब म्हणायचे ना की गुंड व्हा पण शंड होऊ नका.
शंड होण्यापेक्षा गुंड असलेलं तर कधीही चांगलं. आणि लोकांसाठी खऱ्या अर्थानं गुंडगिरी अनेक लोक करतात, परंतु स्वतःसाठी गुंडगिरी करणं, लोकांसाठी गुंडगिरी करणं, याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. आता 21-22 मध्ये इथे सगळं पाहिलं. 2022ला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी घडामोड घडली. शिवसेना स्प्लिट झाली, 2 भाग झाले शिवसेनेचे. ज्या मातोश्रीवर म्हणजे तुमच्या राजकारणाला सुरुवात किंवा शिवसैनिकांना मातोश्री, ठाकरे कुटुंबीय हे सगळ्या गोष्टी झाल्या आणि 2 भाग झाले. त्यावेळी निर्णय का असा घेतला की मी एकनाथ शिंदेसोबत राहणार आणि ठाकरेंसोबत न राहणार? म्हणजे ठाकरेंसोबत न राहण्याचं कारण काय पहिलं, आणि शिंदेसोबत जाण्याचं कारण काय? खऱ्या अर्थानं हे स्थानिक तुम्हाला म्हटलं ना की जी निवडणुकीचा माझा अनुभव होता, त्याच्यानंतर मी नगरसेवक असतानाच या शहरामध्ये बाळासाहेबांचं स्मारक उभारलं गेलं पाहिजे अशी रामदासबाईंची इच्छा होती. आणि त्यांनी अनेकाला सांगून बघितलं की आपल्या इथं तुम्ही एक जागा शोधा की इथं बाळासाहेबांचं आपल्याला चांगलं स्मारक उभारता येईल. आणि त्यावेळेस मी एक 13 एकरची जागा जी सिडकोमध्ये ती शोधली, ती मालमत्ता. आणि सभागृहामध्ये मी अशासकीय ठराव टाकला की इंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन या ठिकाणी झालं पाहिजे. तो ठराव पारित करून घेतला. MIM ने प्रचंड विरोध केला. आम्ही त्यांच्यासोबत 2-2 हात त्यावेळेस केले. रामदासबाईंनी त्यावेळेस 5 कोटी रुपये निधी दिला, त्याला कंपाऊंड वॉल मारलं, ती जागा आम्ही स्वतः जाऊन साफसूफ करून घेतली, सगळं झालं. आणि ज्या वेळेस त्या बाळासाहेबाच्या स्मारकाचं भूमिपूजन करायचं होतं, त्या कार्यक्रमामध्ये साधी निमंत्रण पत्रिका सुद्धा मला देण्यात आली. म्हणजे त्यांचं भूमिपूजन उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते झालं होतं. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो क्रांती चौकामधला अश्वारूढ पुतळा आहे, त्याची उंची वाढावी म्हणून अनेक आंदोलनं झाली, अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले. तर तो पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी जी निविदा काढली होती, ती निविदा पुढे सरकत नव्हती. म्हणून मी स्टँडिंगमध्ये असताना अतिशय अधिकाऱ्यांना धारेवर धरून ती निविदा पास करून घेतली आणि त्याची उंची वाढवून घेतली. आणि ती उंची वाढवल्यानंतर त्याचं उद्घाटन केलं आदित्यजी ठाकरे यांनी. त्या कार्यक्रमाची मला पत्रिका नाही, मला बोलवलं नाही. आणि मला त्यावेळेस जाणवत होतं की आपल्याला वेळोवेळी टाळलं जातंय, वेळोवेळी दाबलं जातंय. आणि त्याचं कारण एकच आहे की आपल्यामध्ये असलेली जी राजकारण करण्याची जी पद्धत आहे, ती कुठंतरी यांना वाटतोय की हा भविष्यामध्ये मोठा होऊ शकतो. त्याच्यामुळं आपल्या मुलांचं राजकारणातलं भवितव्य धोक्यात येऊ शकतं. म्हणून जे दाबादाबीचं कार्य त्यांचं राजकारण चालू होतं, त्याचा मला अनुभव नेहमी यायला लागला. आणि शेवटी मला लक्षात आलं की आता आपण किती या ठिकाणी संघर्ष केला, आपण राजकारणात मोठं होऊ शकत नाही. आणि मोठं होण्याचं तर कोणासाठी व्हायचं, तर जी जनता आपल्यासोबत आहे, जे कार्यकर्ते आपल्यासोबत आहे, त्यांना न्याय देण्यासाठी राजकारणामध्ये मोठं व्हायचं असतं. आणि त्यावेळेस तत्कालीन त्यावेळेसचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. आणि माझ्या वॉर्डामध्ये एक रस्ता असा होता की अनेक वर्षापासून त्या रस्त्याचं काम झालेलं नव्हतं. आणि मी त्यांच्याकडे विनंती केली आणि पहिल्याच विनंतीमध्ये त्या रस्त्यासाठी त्यांनी 1 कोटी रुपये दिले. आणि जेव्हा मला लक्षात आलं एक नेता इकडे आहे की जो आपण एवढ्या केलेल्या कामाला सुद्धा किंमत देत नाही, आणि एक असा नेता आहे की ज्याची आपली आजपर्यंत भेट झालेली नाही, परंतु एक चांगला कार्यकर्ता आहे, चांगलं काम वार्डामध्ये करतो, लोकांसाठी मागतो, म्हणून त्यांनी 1 कोटी रुपयाचा निधी मला लगेच उपलब्ध करून दिला. नुसता निधी उपलब्ध करून दिला नाही, माझ्या वार्डामध्ये ते उद्घाटन करायला आलं स्वतः त्या रस्त्याचं. आणि मग जेव्हा लक्षात आलं आणि जेव्हा मी माहिती घेतली आणि जेव्हा त्यांचं ठाण्यामध्ये असलेलं त्यांचं वर्चस्व, आनंद दिघे साहेबांसोबत त्यांनी केलेलं काम, हे सगळं माहीत झालं, तर ऑटोमॅटिक मी त्यांच्याकडं फेकलं गेलो. आणि नंतर कदाचित असं कधी माझ्या मनातही नव्हतं की मी हा पक्ष सोडव किंवा मी दुसरीकडे कुठे जाईल. परंतु ज्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब सुरतला गेले आणि ज्यावेळेस मला माहिती मिळाली की आता काहीतरी होणार, वेगळं होणार, त्यावेळेस मी त्यांच्यासोबत निघून गेलो. आणि विशेष म्हणजे मी अशा वेळेस गेलो की त्यावेळेस काही ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते. बरोबर. आणि त्यावेळेस ते उद्या आमदार राहणार का नाही राहणार हे सुद्धा माहीत नव्हतं. कारण वकील असल्यामुळे मला तेवढं कळतं की तू मेजॉरिटीने जर नाही फुटले
त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. तर अशा वेळेस मी त्यांच्यासोबत गेलो आणि नंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे माझा निर्णय योग्य कसा होता, की ज्या नेत्यांनी गेले 35 वर्ष या शहराचं नाव संभाजीनगर करू, जे बाळासाहेबांनी दिलेलं आहे, हा फक्त शब्द दिला, केलं कधीच नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पहिली कॅबिनेट बैठक त्यांची जेव्हा झाली त्यावेळेस या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं. आणि आजही त्यांचं सभागृहातलं पहिलं भाषण तुम्ही उघडून पहा. त्यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्री झालो तर कशासाठी झालो. त्यांनी सांगितलं की जी सत्ता एका बंगल्याच्या बंद दरवाजाआड होती, ती सत्ता मला कार्यकर्त्याच्या दरवाजासमोर नेऊन उभं करायची, म्हणून मी मुख्यमंत्री झालो. ते एक वाक्य माझ्या मनाला खूप भावलं. मलाच नाही, मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं ज्याच्या मनामध्ये स्वाभिमान जिवंत आहे त्या प्रत्येक शिवसैनिकाला त्या दिवशी वाटलं असं की एकनाथ शिंदे साहेबांनी जे केलं ते बरोबर केलं. आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, त्यावेळेस मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणा किंवा लोकांना सांगितलं मी घेतलेला निर्णय अतिशय योग्य होता. मी ज्यांच्यासोबत गेलो तो अतिशय चांगला आणि स्वाभिमानी माणूस आहे, कार्यकर्त्याला मोठं करणारा माणूस आहे. आणि त्यांनी हे पण सांगितलं की आज मी मुख्यमंत्री जरी असलो तर माझ्या मनातला कार्यकर्ता आज जिवंत आहे, तो कार्यकर्ता मी कधी मरू देणार नाही. त्यांनी केलेलं प्रत्येक काम बघा, जे आजपर्यंत कोणी करू शकलं नाही. मुख्यमंत्री असताना येशरवाडीमध्ये घटना घडती, घटना घडल्यानंतर तिथलच्या कलेक्टरनी मुख्यमंत्र्याला सांगणं अपेक्षित असतं. मुख्यमंत्री कलेक्टरला फोन करून सांगतात की अशी अशी घटना त्या ठिकाणी घडली. नुसतं सांगत नाही तर अंगामध्ये ताप असताना सुद्धा वरून पाऊस चालू असताना त्या येशरवाडीच्या डोंगरावर जाऊन लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करणारा मुख्यमंत्री हा पहिला मुख्यमंत्री पाहिला. एवढंच नाही, आज विठ्ठलाची पूजा करण्याचा मान अनेक मुख्यमंत्र्यांनी घेतला, परंतु वारीमध्ये जाऊन त्या वारकऱ्याच्या बाथरूमचा दरवाजा उघडून तिथं पाणी आहे का नाही हे बघणारा पहिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आणि त्यामुळे मला वाटलं की आपण जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य घेतला. आपण बघितलं असेल की ज्यांनी या जगाला पहिली कर्जमाफी दिली असे संत तुकाराम महाराज, त्या संत तुकाराम महाराजांचे वंशज की ज्यांच्यावर फक्त 18 लाख रुपयाचं कर्ज होतं म्हणून त्यांनी आत्महत्या केली. एकनाथ शिंदे साहेबांनी लगेच जाऊन ती जी रक्कम होती ती त्यांना दिली, त्यांचं कर्ज फेडलं. म्हणजे हे एकनाथ शिंदे साहेब करू शकतात. आज सर्वसामान्य कुटुंबातला एखादा माणूस आजारी पडला, आपण लग्न करतो, आपण घर बांधतो, आपण ठरवतो की माझी ऍडजस्टमेंट हे झाल्यानंतर, पण एखादा माणूस आजारी पडला आणि आज उपचार करायला त्याच्याकडे पैसे नाही तर त्याला मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातूनच नाही फक्त तर श्रीकांत शिंदे साहेब फाउंडेशन मधून सुद्धा अनेक हजारो रुग्णाला या ठिकाणी मदत झालेली, अनेक लोकांचे प्राण वाचलेले. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो. एक छोटी जन्माला आलेली मुलगी, तिला मोठा आजार झाला, गंभीर आजार होता, ती ऍडमिट झाली. तिची पैसे नव्हते त्यांच्या आई वडिलांकडे आणि त्यांनी सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या की आता काही होऊ शकणार नाही. त्या मुलीला जीवनदान देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ती जी मुलगी होती ती एक मुस्लिम मुलगी होती आणि त्या मुस्लिम मुलींना आई वडिलांनी दुआ नाव दिलं होतं. हा, जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांकडे नाव ठेवण्यासाठी तिला घेऊन गेले तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी नाव तिचं दुआ ठेवलं. बरोबर. अशा अनेक कामं आणि अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहे की त्या गोष्टी सांगायला आज दिवसही पुरणार नाही आणि रात्रही पुरणार नाही. आता म्हणजे एकनाथ शिंदे संदर्भात सांगितलं, मातोश्रीचं काय चुकलं काय वाटतं तुम्हाला? कारण हे बा आपण सगळे तुम्ही म्हणतायत ह्या सगळ्या गोष्टी आहेत, घडलेल्या आहेत, एवढी लोक जर एकसोबत निघून गेलीत, कारण ही सगळी मंडळी तीच होती की जी मातोश्रीला मंदिर मानायचे, मातोश्री शिवाय ज्यांचं काही म्हणजे मातोश्री हे त्यांच्यासाठी दैवत होतं. याआधी सुद्धा जेव्हा सरकार जेव्हा ठाकरे कुटुंबीय कोणी पदावर नव्हते तेव्हाही महाराष्ट्राचं सरकार हे मातोश्रीमधून चालवायचे. बाळासाहेबांचा एक फोन गेला की मुख्यमंत्री बदलायचा, एका फोनवर दुसरा मुख्यमंत्री यायचा आणि बाळासाहेबांनी एका फोनवर सुरेश जैनांना, अशा मोठ्या मोठ्या लोकांना, असे किस्से आपण बऱ्याचदा ऐकलेले. मातोश्रीमध्ये तर असं होतच ना की मातोश्रीतून फोन येतो आणि मग मुख्यमंत्री बदलतो, मातोश्रीतून फोन येतो आणि मग आमदार चेंज होतात. आता काय मातोश्रीचं चुकलं की हे सगळेजण लोक निघून गेले आणि मग काय नेमकं काय चुकलं मातोश्रीचं? तुम्हाला काय वाटतं की ज्यामुळे हे सगळं घडलं?
तुम्हीच तुमच्या प्रश्नामध्ये आता विचारताना प्रत्येक वेळेस एक नाव घेतलं. हा. ते नाव होतं बाळासाहेबांचं. बाळासाहेबांचं. आणि तेच उत्तर त्याच्यामध्ये हे बाळासाहेब होते म्हणून त्यांच्यासाठी मातोश्री. होतं. मग बाळासाहेबांनी तर सांगितलं पण होतं ना की माझ्या मुलाला सांभाळा म्हणून. बाळासाहेबांनी हे पण सांगितलं होतं, पण त्याच्यासोबतच पुढचं वाक्य हेही सांगितलं होतं की काही झालं तरी तर मी कधीच काँग्रेसची युती करणार नाही. ज्या दिवशी अशी वेळ येईल त्या दिवशी मी माझे दुकान बंद करून टाकेन. लोकांनी हे लक्षात ठेवलं, पण ते लक्षात नाही ठेवलं आणि ते कधी दाखवलं गेलं नाही. पहिले आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यापासून शिवसैनिक दूर जाण्याचा एकमेव मोठा विषय होता म्हणजे तो हिंदुत्वाचा. बरोबर. आणि हिंदुत्व खऱ्या अर्थानं जे जे लोक बाळासाहेबांना मानणारे, जे जे लोक खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना बघून राजकारणामध्ये आले, जे जे तरुण खऱ्या अर्थानं त्यावेळेस बाळासाहेबाच्या एका शब्दाखातीर जीव द्यायला तयार होते, त्यांच्यामध्ये दोन गोष्टी कॉमन होत्या. एक हिंदुत्व आणि दुसरा स्वाभिमान. जेव्हा या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस सोडायची वेळ आली त्यावेळेस त्यांना सोडलेलं आम्ही पसंत केलं. या दोन गोष्टी नाही सोडू शकत. मातोश्रीवरची श्रद्धा ढळली का? मातोश्री बद्दलची श्रद्धा आहे अजून? श्रद्धा एखाद्या मंदिरावर किंवा एका घरावर नसते, तर श्रद्धा ही त्या मंदिरामध्ये असलेल्या देवावर असते. मग देवावर तर श्रद्धा आहे. म्हणजे बाळासाहेबांवर आज पण श्रद्धा आहे, उद्या पण राहणार, परवा पण राहणार. आता काय म्हणजे तुम्ही जे सांगितलं हिंदुत्व सगळ्या गोष्टी, पण मग पुन्हा मुद्दा येतोच की 2.5 वर्ष तुम्हाला म्हणजे जे विचारतात किंवा ते 2.5 वर्ष तर तुम्ही सरकारमध्ये होता, 2.5 वर्ष तुम्हालाही मंत्रिपद होतं, जसं तुम्ही सांगितलं की एकनाथ शिंदे सुद्धा कमांडमध्ये होते, सगळे होते. काहीतरी एक पॉइंट लागतो की कुठला असा तो पॉइंट ट्रिगर झाला ज्यानंतर तो निर्णय झाला की आता नाही, इथे थांबायचंच नाही. काय घडलं असं तो तुम्हाला यातलं काही म्हणजे? 2.5 वर्ष सत्तेमध्ये आम्ही होतो, पण सांगितलं ना जे एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्या भाषणात सांगितलं की सत्ता एका बंद दरवाजाच्या आड कैद करून ठेवलेली होती. ती सत्ता त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये कधी सर्वसामान्य शिवसैनिकापर्यंत गेली नाही. म्हणजे सत्तेत असून सुद्धा शिवसैनिकाचे इतके वाईट हाल होते की शिवसैनिकावर गुन्हे दाखल होत होते, शिवसैनिकांना जेलमध्ये जावं लागत होतं. तुम्ही चॅनलच्या माध्यमातून बघितलं असेल, अनेक शिवसैनिक ज्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून स्वतःचं रक्त सांडून अंगावर गुन्हे घेऊन शिवसेना वाढवली, तो शिवसेना कुठंतरी बाजूला पडत होता, तो शिवसैनिक कुठंतरी थांबला होता. आणि अशा वेळेमध्ये सगळ्यांना वाटत होतं की जे नेतृत्व आहे ते सामान्य शिवसैनिकाला न्याय देण्यामध्ये सक्षम नाही. म्हणजे सत्ता आहे परंतु ती सत्ता आपण कार्यकर्त्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं त्यावेळेस हा निर्णय कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना घ्यावा लागला. आणि मी आता अनेक उदाहरणं सांगितले, त्याच्यानंतरही सांगू शकतो की ती निर्णय किती योग्य होता हे आज आपल्याला समजलं असं. जे लोक एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्यावेळेस गेले, जे आमदार गेले, आज ते जवळपास सगळेच्या सगळे आमदार परत निवडून आले आणि जास्त आले पुन्हा जास्त आले. आता त्यावेळी जे आमदार गेले होते तेव्हा सुरुवातीला आठवत तो काळ जो होता, आमदारांची कार्यालय फोडायची, शिवीगाळा चालायची. आम्ही पहिले एक आमदार होते इथलेच जे आज पालकमंत्री आहेत, त्यावेळी पहिल्यांदा कुणी प्रवक्ता म्हणून किंवा गटाची बाजू जो कुणी मांडायची त्यावेळी, कारण गट आपण तेव्हा ती मांडली संजय शिरसाट यांनी. आणि त्यांच्या कार्यालयावर हल्ला होणार होता तेव्हा तुम्ही तिथे होते. लोक तुम्हाला वॉचमॅन म्हणले की हा तिथे काय वॉचमॅन म्हणून थांबलाय का काय? म्हणजे तुम्हाला असं वाईट नाही वाटलं का की तुम्ही पण जिल्हा प्रमुखच, म्हणजे तेव्हा तर तुम्ही होते त्यात ना. त्यावेळेसच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं जेव्हा शिंदे साहेबांसोबत हे सगळे लोक गेले आणि त्यावेळेस आम्ही मनाची तयारी करून घेतली की आता आपल्याला एवढा आपला स्वाभिमान पाडून राजकारण करण्यापेक्षा निर्णय घेतलेला बरा. आणि त्यावेळेस आम्ही त्यांच्यासोबत राहायचा निर्णय घेतला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जे आमदार गेले त्यांच्या कार्यालयावर कुठं दगडफेक झाली, कुठं जाळपोळ झाली, परंतु सगळ्यात जास्त आमदार आपल्या जिल्ह्यामधून गेले. हो, सर्व ते शिरसाट साहेबच नाही तर 5 आमदार या जिल्ह्यामधून गेले. आणि त्या काळामध्ये माझ्यासारखे लोक जे खऱ्या अर्थानं ताकदीचे होते ते सगळे लोक यांच्यासोबत असल्यामुळं या जिल्ह्यामधल्या एकाही आमदाराच्या कार्यालयावर खडा देखील फेकण्याची हिंमत त्यांची त्यावेळेस झाली नाही. कारण जे खडे फेकणारे, दगड मारणारे जे कार्यकर्ते होते ते आमच्याच सोबत होते. त्यांच्या सोबत फक्त झेलूगिलू करणारे आणि खोटं बोलून मोठं होणारे हे कार्यकर्ते त्यांच्या सोबत उरले होते. कोण फोडणार कोण
लोक तुम्हाला म्हटले तेव्हा हे काय वॉचमॅन आहेत का, काय आहेत का, अशा बऱ्याच टीका झाल्या होत्या. आणि ते तुमच्याच म्हणजे तुमचेच त्यावेळीचे नेते होते ना ते आधीचे. त्यावेळेचे नेते चंद्रकांतजी खैरे यांनी वॉचमन म्हणून मला म्हटले होते. आणि त्यांना अधिकार नसताना सुद्धा त्यांनी माझी हकालपट्टी एका भाषणामध्ये केली. आणि ज्यांनी मला वॉचमन म्हटलं त्याच्या घराबाहेरचे सगळे वॉचमन मी काढून घेतले. म्हणजे गेले 35 वर्ष सत्तेच्या खुर्चीमध्ये ते बसलेले होते. आणि ज्या दिवशी ते असं बोलले त्या दिवशीच मी मनात ठरवलं होतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही बघा की या जिल्ह्यामध्ये चंद्रकांत खैरे एवढ्या वर्षापासून राजकारण करतात. सगळ्यात अपमानास्पद पराभव त्यांचा झाला असतं तर या निवडणूक झाली. 3 नंबरवर त्यांना जावं लागलं. बरोबर. 3 नंबरवर त्यांना जावं लागलं. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं स्वतःच्या मुलाचं राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दाबायचा प्रयत्न केला, हीच त्यांची सगळ्यात मोठी चूक. आणि ज्याचा स्वाभिमान जिवंत आहे असे कार्यकर्ते जर तुम्ही सोबत ठेवले नाही, फक्त असेच कार्यकर्ते जमा केले की जे तुमच्या कानामध्ये येऊन फुकतील, असे कार्यकर्ते निवडणुकीमध्ये तुमच्या कामाला येतील. बरोबर. आणि त्याचा अनुभव कदाचित खैरे साहेबाला यावेळेस आला असं. आपलं जेव्हा संघटना झाली त्यानंतर हे सगळं नवीन झाल्यानंतर जिल्हा प्रमुख पद जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी दिली, संतोष बांगरांना आणि तुम्हाला वाटतं त्यांना हिंगोलीचं मिळालं आणि तुम्हाला संभाजीनगरचं मिळालं. अजून तो दिवस म्हणजे मला हे वाटतो की शिवसेना जिल्हा प्रमुखाचा सत्कार आहे पहिल्यांदा भाजपच्या कार्यालयात झाला होता. अतुल सावे होते, संजय केनेकर होते, जे आमदार आहे सध्या किशोर शितोळे होते, हे सगळे लोक होते. म्हणजे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाचा सत्कार शिवसेनेच्या नेत्यांनी करायच्या आधी तो तिकडे झाला होता. आणि दबक्यावर अशी पण चर्चा असते बऱ्याचदा की आम्हाला चालतात भाजप सोबत फार जवळीक असलेला शिवसेनेचा नेता म्हणजे आज कुठल्याही आमदारांपेक्षा राजेंद्र जंजाळांचं भाजप सोबत जमतं म्हणजे काय, कशामुळे जमतं काय? हे जमतं वगैरे असं काही नाहीये. ज्या वेळेस खऱ्या अर्थानं युती होती आणि मी युतीतल्या घटक पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्त झालो आणि खऱ्या अर्थानं मी ज्यावेळेस जिल्हा प्रमुख म्हणून मला नियुक्ती मिळाली आणि मी संभाजीनगरला आलो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये एक बैठक होती. आणि मी त्यावेळेस साहजिकच आपण जिल्हा प्रमुख म्हणून ज्यावेळेस आपल्याला नियुक्ती मिळते तर आपण सगळ्या घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्याची भेट घेतली पाहिजे अशा हेतूने मी त्यांना फोन केला. नातू साहेब त्यावेळेस म्हटले की मी भाजपच्याच कार्यालयात बसलेलो आहे, म्हणून मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी माझा सत्कार झाला. खऱ्या अर्थाने मी अतुल साहेबाच्या घरी जाऊन त्यांना भेटणार होतो, परंतु ते तिथे असल्यामुळे त्यांनी मला बोलवलं आणि त्या ठिकाणी सत्कार झाला. आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आनंद वाटला की एक चांगला कार्यकर्ता, हिंदुत्ववादी कार्यकर्ता या ठिकाणी आपल्या सोबत असणाऱ्या पक्षाचा जिल्हा प्रमुख झाला. पण त्यांनाही आनंद झाला की आपल्याला एक चांगला सहकारी मिळाला. त्यामुळं भाजपच्या कार्यालयात माझा सत्कार त्यावेळी करण्यात आला. 2024च्या निवडणुकीबद्दल आता तुम्ही बोलत असताना खैरेंबद्दल बोलले आणि मी ठरवलं होतं की त्यांना जागा दाखवायची. निवडणुकीत उभं राहून ठरवलं होतं का, म्हणजे असं ठरवलं होतं की निवडणुकीत आपल्याला जर मिळाली संधी तर निवडणुकीत उभं राहायला पाहिजे? नाही, माझ्या समोर सगळ्यात पहिले टार्गेट त्यावेळेस होतं की चंद्रकांत खैरे यांना पाडायचं. उमेदवार म्हणून पाडायचं का दुसऱ्या उमेदवारासाठी म्हणून काम करून पाडायचं हा विषय दुय्यम आहे. माझं पहिलं टार्गेट काय होतं की काही करून याला पाडायचं. बरोबर. की माझ्यासारख्या शेकडो तरुणाचा ज्या माणसांनी राजकारणामध्ये बळी घ्या, आता खरं तर त्यांची नावं या ठिकाणी घेणं योग्य होणार नाही, परंतु मी नावं सांगू शकतो. मी किमान 100 लोकांची तुम्हाला यादी देऊ शकतो की ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं, तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की मागच्याच निवडणुकीमध्ये आम्ही त्यांच्या सोबत होतो आणि संत एकनाथ रंगमंदिर मध्ये मेळावा होता आणि त्यावेळेस एक उत्साही कार्यकर्ता उठून उभा राहिला आणि तो म्हणाला की खैरे साहेब, जेव्हा तुम्ही नगरसेवक होते तेव्हा मी गटप्रमुख होतो आणि आज तुम्ही 4थ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवतात तरी मी गटप्रमुख आहे. आणि खैरे साहेबांनी ती गोष्ट अभिमानाने त्यांच्या भाषणात सांगितली. म्हणजे याला म्हणावं काय, म्हणजे तुम्ही 2 वेळेस आमदार, 3 वेळेस खासदार झाले तरी तुमच्यासाठी नगरसेवकाला काम करणारा कार्यकर्ता आजही गटप्रमुख आहे. म्हणजे कार्यकर्त्याला नुसतं वापरून घ्यायचं निवडणुकीपुरतं आणि निवडणूक झाली की त्याला विसरायचं, ही जी त्यांची भूमिका होती ना ती अतिशय वाईट होती.
अहो, संतोष गायकवाड सारखा अतिशय चांगला आक्रमक कार्यकर्ता मी अनेक नावं सांगू शकतो की ज्यांनी स्वतःचं घर दार सगळं बाजूला ठेवून गुन्हे अंगावर घेतले, पक्ष मोठा केला, 4-4 वेळेस यांना निवडून आणलं आणि त्याच्यात मी सुद्धा आहे. मी खैरे साहेबाच्या अनेक निवडणुकीमध्ये मोठं काम केलं, त्यांना खांद्यावर घेऊन फिरलो आणि हा त्यांना खांद्यावर घेऊन फिरणारा माणूसच त्यांना नंतर वॉचमन वाटायला लागला. तर मग हा फरक आहे आणि खऱ्या अर्थानं खैरे साहेबांचा पराभव त्याच्यामुळे झाला आणि मी जे ठरवलं होतं त्याच्यामुळेच ठरवलं होतं. लोकांनी हे सगळं होत असताना ज्यांच्यावर अन्याय झाला ते शांत बसले आणि फक्त मी शांत बसलो नाही, कारण माझ्यामधली जी बंडखोर वृत्ती आहे तिने मला शांत बसू दिलं नाही. तिने सांगितलं तुझ्यावर अन्याय झाला ना, तू प्रामाणिकपणे यांचं काम केलं होतं ना, तुझी काही चूक होती का? नव्हती. का असं झालं? तर माझा मुलगा राजकारणामध्ये याच्यापेक्षा डावा आहे, हा जोपर्यंत राजकारणात तोपर्यंत माझा मुलगा मोठा होऊ शकत नाही. ह्या एकमेव कारणाखातीर त्या माणसाने राजकीय आणि दोनच गोष्टी त्यावेळेस मी एका भाषणातही म्हटलं होतं की ज्यावेळेस मला असं वाटलं होतं की कुठेतरी यांच्याशी जुळून घ्यावं, त्यावेळेस भाषणात म्हटलं की मी खैरे साहेबांवर खूप प्रेम करत होतो, पण माझं प्रेम एकतर्फी होतं. आणि ज्यावेळेस मी वर्तमानपत्रात बातम्या वाचायला लागलो की एकतर्फी प्रेमामधून हत्या झाली, एकतर्फी प्रेमामधून आत्महत्या झाली, म्हटलं आपलं राजकीय जीवन साधण्यापेक्षा याच्यावरचं प्रेम सोडून दिलेलं चांगलं आहे. आणि त्यांचं प्रेम बी सोडलं, त्यांना पण सोडलं, आणि जेव्हा आम्ही सोडलं तेव्हा त्या जनतेने ते त्यांना सोडून दिलं. आणि आज त्यांचं काय झालंय तुम्हाला माहिती. आणि ते माझ्या एकट्याचं नाही, या पूर्ण शेकडो शिवसैनिकांचा तळतळाट चंद्रकांत खैरेला लागलेला आहे. राजेंद्र जंजाळ कार्यकर्ता म्हणून शिंदे साहेबांसोबत राहण्याचा तुम्ही निर्णय घेतला. त्यानंतर 22, 23, 24 महायुती सरकार होतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. 2-3 वेळा चर्चा झाली, म्हणजे आता जसं आपण याच्यामध्ये लोकसभेला नाव चर्चेला आलं होतं की बाबा लोकसभेची उमेदवारी मिळेल, ठीक आहे. नंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या, असं वाटलं की तिथे असं वाटलं नाही का तिकीट पाहिजे होतं, कुठंतरी मिळालं पाहिजे होतं, आपलं पुनर्वसन झालं पाहिजे होतं. कारण तुम्ही पाहिलं बऱ्याचदा अशा लोक होते की जे आले की त्यांना मिळत होतं, म्हणजे शिंदे साहेबांकडे गेले की काही ना काही मिळायचं हे फिक्स होतं. बरेच लोक जे खासदारकीला पडले त्यांना आमदारकी दिली, ज्या आमदारकीला पडले त्यांना विधान परिषदेवर घेतलं, ज्याला कुठे नाही घेतलं त्याला महामंडळावर दिलं. काय महामंडळ मिळेल, आमदारकी मिळेल, खासदारकी मिळेल, काही ना तरी अपेक्षा असतील, त्या आल्या झाल्या का बरं नाही पूर्ण 24 आता एवढं झालं तरी. मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब सुरतला गेले त्यावेळेस पासून मी त्यांच्यामध्ये सामील झालो. माझा प्रवेश झालेला नाही, मी कोणतीच मागणी केलेली नाही, मी कोणतंच पद मागितलेलं नाही. त्यांनी जे काही मला दिलं तेच एवढं जास्त दिलेलं आहे की मला शिवसेना सारख्या सत्ताधारी पक्षाचं जिल्हा प्रमुख या ठिकाणी बनवलं. आणि खऱ्या अर्थानं माझ्यामध्ये जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी त्यांनी मला दिली. लोकसभेला इच्छुक मी होतो, परंतु जेव्हा भुमरे साहेबांनी तिकीट मागितलं, भुमरे साहेब हे 6 टर्म आमदार असलेले, मंत्री असलेले नेते होते आणि मी नौका आता या ठिकाणी नगरसेवक, उपमहापौर आणि आता 1 वर्षापासून जिल्हा प्रमुख म्हणून संघटनेचं काम करणारा कार्यकर्ता अशी माझी ओळख होती. आणि त्यामुळं तिकीट भुमरे साहेबाला दिलं गेलं आणि ते अपेक्षितच होतं. शेवटी आपण कुठं जरी गेलो तर सिनियरिटी महत्वाची. आणि त्यांना तिकीट दिल्यानंतर सुद्धा मी कधीच मला असं वाटलं नाही की मी उमेदवार नाहीये, मी उमेदवार समजूनच काम केलं. आणि राहिली विधानसभेची, तर विधानसभेला ज्या वेळेस सगळे आमदार एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले होते त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेऊन सांगितलं होतं की मी एकाही आमदाराला पडू देणार नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांना उमेदवारी मिळणारच होती. बरोबर. त्याच्यामुळे विधानसभेला तसं पाहायला गेलं तर मी इच्छा व्यक्त केली नाही. आणि जर माझं कर्तृत्व तेवढं असेल तर नक्कीच मी एक ना एक दिवस आमदार होणार आणि एकनाथ शिंदे साहेब मला आमदार करणार हे मला निश्चित खात्री. त्याच्यासाठी मला त्यांच्याकडे जाण्याची, मागण्याची, हट्ट करण्याची गरज पडणार नाही. कारण मग पुढे प्रश्न म्हटलं की साध्या माणसाला त्यांनी केलं आणि मी खरंच काम करणारा कार्यकर्ता असतो तर मला पण एक दिवस ते न्याय देणार. कारण ना पुन्हा तोच प्रश्न, एकनाथ शिंदे साहेब न्याय देणारे कार्यकर्ते. कारण पुन्हा तो प्रश्न येतोच की तुम्ही म्हणजे आपण याच्यामध्ये म्हणतो की
ठीक आहे की कार्यकर्त्यांना न्याय ह्याच्यातला, पुन्हा तीस तीस लोक मग असं नाही वाटत का की आता तुम्ही पण खूप केलं, संघटना मजबूत केली, संघटना केली, अपेक्षा तर असतेच राजकारणात, अपेक्षा नाही असं म्हणणारा माणूस अपेक्षा प्रत्येकाला असते, कधी आता पुढे मग आहे का आता समोर, आता कारण आता महानगरपालिका येणार आहे, मग तुम्हाला पुन्हा महानगरपालिकेत जायचं की आहे अजून स्थानिक स्वराज्य संस्थेचं एक जागा रिकामी होती सध्या तिकडं आहे की पुढे अजून काय आहे, कारण तुमचेच मित्र आहेत एक जुने की ज्यांची जागा रिकामी होती, मग तिथे काय आहे का तुमचं, कारण ती पण शिवसेनेची जागा आहे. ते शिवसेनेची जागा आहे, परंतु हा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेबाचा राहणार आहे. आणि मी सांगितलं ना, ज्या वेळेस माझी वेळ येईल त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब 100% माझ्या नावाचा विचार करतील. ती कधी येईल काय येईल हे आता सांगता येणार नाही, वेळ येईपर्यंत वेळ येणार, 100% येणार. माझं काम जर प्रामाणिक आहे तर 100% वेळ येणार. बरं. आणि न्याय मिळणार. गेल्या 2-2.5 वर्षापासून 3 वर्षांपासून आता आपण बघतोय महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही आहेत, सगळीकडे प्रशासकाचं सगळं चाललंय. प्रशासक आता महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत काही महिन्यामध्ये, ते होतील, सगळ्या याच्यातलं आहे. लोकांना असं वाटतं की यार बरं आहे नगरसेवक नाही, कामं होत आहेत, ठीक आहेत, नगरसेवकांची कारण 3 वर्ष झालेत कामकाज चालूच आहे, जे काय आहे ते चालूच आहे, कशाला पाहिजेत नगरसेवक. कारण आता तुम्ही नगरसेवक होता, तुम्ही उपमहापौर होता, तुम्ही सभागृह नेता होतात, ते जरा सांगा लोकांना नगरसेवक का गरजेचे आहेत, आणि प्रशासक असले तर काय फॉल्ट, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे प्रशासकांचा, असं काय आहे का? तुम्ही जे म्हणताय ना नगरसेवक नाही, हे फक्त कागदावर नगरसेवक नाही असं. आजही एखादं गटार तुंबलं, आजही गल्लीतला स्ट्रीट लाईट बंद झाला, आजही नळाला पाणी आलं नाही, तर लोक प्रशासकाला किंवा अधिकाऱ्याला फोन करत नाही. आजही आम्हाला फोन करतात. म्हणजे आम्ही अधिकाऱ्याने म्हणा किंवा कागदावर जरी नगरसेवक नसलो तरी आज आम्ही नगरसेवक आहोतच, कारण हे सगळे प्रश्न आम्ही सोडवतोय. आणि नगरसेवक हा मनपा अधिकारी आणि नागरिक याच्यामधला दुवा आहे, यांना जोडणारा दुवा आहे. आज एवढे प्रश्न आहे महानगरपालिकेचे, आज सर्व जनतेच्या दररोजचा प्रश्न आहे, वॉटर गिटर आणि मीटर, या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या जीवनातल्या आहे. असा एकही दिवस जात नाही की जन्म झाल्यापासून तर मृत्यू झाल्यापर्यंत प्रत्येक गोष्ट महानगरपालिकेशी निगडीत आहे. जन्म झाला तरी तुम्हाला जन्माचा दाखला महापालिकेतून घ्यावा लागेल, मृत्यू झाला तरी तुम्हाला महानगरपालिकेच्या स्मशानभूमीत जावं लागेल. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, तर त्यावेळेस प्रत्येक नागरिक हे त्या ठिकाणी असणाऱ्या काम करणाऱ्या नगरसेवकाला फोन करतात आणि ते नगरसेवक अधिकाऱ्यांशी संपर्क साधतात आणि तेव्हा हे सगळं काम चालत असतं. त्याच्यामुळे नगरसेवक आहे किंवा नाहीये याच्याऐवजी महानगरपालिकेकडून काम करून घेण्यासाठी आजही आम्ही काम करतो. आता तुम्ही बघा, एक प्रशासनातला अधिकारी हे जे प्रशासक आहे ते या शहरातल्या 25 लाख लोकांशी संपर्क साधू शकतात का? आज जर आम्ही सांगितलं की आम्ही आता नगरसेवक नाहीये आणि आम्ही हे काम करू शकत नाही, तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधा, आज जर दिवसातून 100 फोन त्यांना गेले अडचणीचे, तर ते अटेंड करू शकतात का? ते काम करणार की या लोकांचे फोन अटेंड करणार? त्याच्यामुळं ही जी सिस्टीम तयार झालेली आहे ही सिस्टीम कधी बदलू शकत नाही. आणि नगरसेवक हा कोणता माणूस मला सांगा, आज आपण इथं बसलो, तुम्ही 10 लोकांना विचारा की महानगरपालिकेच्या नळाला पाणी आलं नाही तर कोणत्या अधिकाऱ्याला फोन करायचा? महानगरपालिकेचं स्ट्रीट लाईट बंद झालं तर कोणत्या अधिकाऱ्याला फोन करायचा? तुमच्या टॅक्सचा प्रॉब्लेम होतो कोणत्या अधिकाऱ्याचा? तुम्हाला मी अतिशय खात्रीने सांगतो की माहिती नसतं, 10 पैकी 9 लोकांना माहित नसतं. नगरसेवकाला फोन करायचं माहिती असतं, कारण नगरसेवकाला लाईट गेली तरी नगरसेवकाला फोन करतात. इथं पायी जाणाऱ्या एखाद्या महिलेचं मंगळसूत्र जरी हिसकलं तरी नगरसेवकाला फोन करतात. घाटीमध्ये गेले, फिटनेस मिळत नाही किंवा ट्रीटमेंट मिळत नाही तरी नगरसेवक म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं जो प्रतिनिधी सामाजिक जीवनामध्ये काम करतो त्यांना फोन करतात. आणि जेव्हा माणूस त्यांचे काम करतो, ज्यांच्यावर त्यांचा विश्वास बसलेला असतो, त्या माणसाला ते फोन करतात. आणि असा काम करणारा माणूसच पुढे नगरसेवक होतो. नगरसेवक असे पण आहे की जे नगरसेवक झाले त्यांनी कधी लोकांचे काम केले नाही, लोकांचे फोन उचलले नाही, त्यांना लोक फोन करत नाही. मग तिथलचा कोण माणूस आहे की जो खऱ्या अर्थानं लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो? कोण माणूस आपल्याला मदत करू शकतो? रस्ता खराब झालाय, गड्डा पडलाय, कोणाला सांगितलं पाहिजे? अशा माणसाला ते फोन करतात. डायरेक्ट महानगरपालिकेकडे कोणी जात. आता नगरसेवकाचं आता इलेक्शन आहे, पुन्हा लढायचं आहे नगरसेवकासाठी, काय आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेत? नाही, निवडणूक ती लढलीच पाहिजे, कारण शेवटी निवडणूक लढल्यानंतर
तुम्ही ज्या खुर्चीमध्ये जाऊन बसणार त्या खुर्चीचा उपयोग खऱ्या अर्थानं मी आता सांगितलेले ह्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करावा लागतो आणि त्यासाठी अधिकार लागतो. बरोबर. आणि तो अधिकार तुम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून मिळालेलं पद म्हणजे लोकप्रतिनिधी झाल्यावरच मिळतो. तुम्ही नगरसेवक झाले काय, आमदार झाले काय, खासदार झाले, शेवटी लोकप्रतिनिधी याचा एक अधिकार असतो आणि त्या अधिकाराचा वापर करून आपण जनतेचे कामं करू शकतो. या निवडणुकीमध्ये पण आहे ना थोडंसं आता ट्विस्ट काही ना काही असेलच असं दिसतंय. कारण आता तुम्ही स्वतः निवडणूक लढणार आहात, निवडणूक जिंकली, सरकार आलं, पुन्हा सत्ता आल्यानंतर तिथे पण जर महापौर व्हायचं असेल, कारण आता तुम्ही पुन्हा उपमहापौर किंवा स्थायी समितीच्या याच्यावर किंवा सभागृह नेत्यावर तुम्ही तिथे समाधानी असाल असं त्याच्यात दिसणार नाही. कारण तुम्हाला समजा तिथे सरकार आलं महायुतीचं, तिथे सत्ता आली, तुम्ही महापौर आहे. तुमच्या स्वतःच्या पक्षामध्ये 4 ते 5 महापौर आहे सध्या, सगळे आलेले, सगळ्यांचे 4-5 नाही, माझ्या पक्षामध्ये 25 महापौर आहे. हा म्हणजे परंतु अजून महापौराचं आरक्षण निश्चित झालेलं नाही, अजून त्याचा ड्रॉ निघायचा आहे. ड्रॉ निघाल्यानंतर आम्ही युतीमध्ये लढणार आहोत का एकटे लढणार आहोत ते अजून ठरलेलं नाहीये. त्याच्यानंतर महापौर होण्यासाठीचं जे संख्याबळ लागतं ते संख्याबळ कसं निवडून आणायचं याच्यावर आमचा सध्या प्रयत्नाने, कारण तिथे पण पुन्हा आहेच की ह्या सगळ्या गोष्टी स्पर्धा असलीच पाहिजे. विदाउट स्पर्धेचं पद घेण्याचाही काही अर्थ नाही. स्पर्धा असलीच पाहिजे. जो चांगला असेल, ज्याच्यामध्ये या शहराचं अतिशय प्रथम नागरिक म्हणून जे पद महापौर म्हणतात ते सांभाळायची ज्याची कुवत असेल त्याला एकनाथ शिंदे साहेब संधी देतील. तुमची इच्छा आहे? इच्छा तर सगळ्यांची असते ना. राजकारणामध्ये कोणी नुसतं समाजकारण करायला नाही ना, राजकारणामध्ये मोठं होण्यासाठीच माणूस काम. कारण जिल्हा प्रमुख माणूस, आधी उपमहापौर झालेला, स्वतः म्हणजे लोकसभेचा फेस, जर तो नगरसेवकाच्या पदासाठी उभा आहे तर त्यांना किमान इच्छा असेल की ते महापौर म्हणावे. तुमची इच्छा कसं आहे, आता ह्या 2029 पर्यंत कोणत्याच निवडणुका नाही. बरोबर. आता हा जो वेळ काढायचा आहे त्याच्यात किमान नगरसेवक माणसाने असलं पाहिजे, असं माझं स्वतःचं मत. आणि 2029ला मी जर आता नगरसेवक झालो, कदाचित होणार माहित नाही, उद्या महापौर झालो, स्टँडिंग कमिटी चेअरमन झालो, तर जे मला पद मिळणार आहे त्या पदाचा उपयोग करून जनतेचे प्रश्न सोडून मी माझं नाव अधिकाधिक लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल त्यासाठीचा असणारा हा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामुळे हे तर करावंच लागणार ना. आता मी जर असं म्हटलं की नाही आता आपल्याला आमदार खासदार शिवाय काहीच बनायचं नाही, आता आपण घरात बसून राहून 2029ला निवडणूक लागल्यानंतर घराच्या बाहेर निघू, तर त्यावेळी जनता स्वीकारणार नाही. तुम्हाला जनतेमध्ये राहावं लागणार आहे, जनतेचे कामं करावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या सत्तेच्या किंवा अधिकाराच्या खुर्चीमध्ये बसावं लागणार. हिंदुत्वाचा चेहरा ही जी इमेज झालेली आहे गेल्या 2-4 वर्षामध्ये, 5-6 वर्षामध्ये एक दिसते, आणि त्या इमेजचा काय फायदा आहे तुम्हाला असं वाटतं की फार याचा एक फायदा झाला आणि एक तोटा झालाय असं काही आहे का? नाही, तोटा ॲज सच कधी झाला नाही, होऊ शकत नाही. आणि हिंदुत्वाचा जर तोटा होत असेल तर तो तोटा सहन करण्याची पण आम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा आनंद आहे. कारण हिंदुत्व हे आमचं मूळ आहे. कारण जेव्हा राजकारणात आलो तेव्हा हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे जे हिंदुत्वाचे विचार ऐकूनच आम्ही राजकारणात आलो. आणि आम्ही म्हणजे मी जेव्हा महाविद्यालयात होतो तेव्हा मी या शहरामध्ये झालेल्या दंगली बघितलेल्या आहे. या शहरामध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून होणारा त्रास बघितलेला आहे. तुम्हाला एक छोटी गोष्टही सांगतो, एकदम म्हणजे लहान वाटणारी गोष्ट आहे पण ती खूप मोठी आहे. एक हिंदू माणूस 50 लाख रुपये खर्च करून दुकान घेतो, कर्ज काढून त्याच्यामध्ये 1 कोटी रुपयाचा माल भरतो. आणि एक दुसरा माणूस जो एक हातगाडी 5,000 रुपयाची विकत घेतो, त्या दुकानात समोर लावतो आणि जी वस्तू दुकानदार 500 रुपयाला विकतो तीच वस्तू तो 300 रुपयाला विकतो. आणि जेव्हा दुकानदार त्याला म्हणायला जातो की इथं गाडी लावू नको, तेव्हा तो म्हणतो की ये तेरे बाप करोड आहे. हे करणारे कोण आहे? हे करणारे कोण आहे? आपण बघा, आता या मागचाच काळ घ्या, या मागच्या 4 ते 5 महिन्यामध्ये या शहरामध्ये जितके खून झाले, एक युवक फक्त परीक्षा देण्यासाठी की मी शहरामध्ये जाईल, परीक्षा देईल आणि नोकरीवाला मला लागेल असं इच्छा मनामध्ये ठेवून शहरामध्ये आला. एक मुस्लिम रिक्षा चालकांनी त्याला निर्जन स्थळी घेऊन त्याचा खून करून टाकला.
तुम्ही मुकुंदवाडीची घटना घ्या. हम्म. मुकुंदवाडीमध्ये एका कसाईयांनी 2 हिंदू तरुणांना चाकूनी मारहाण केली. दोन्हीचे दोन्ही हिंदू तरुण मेले. या शहरामध्ये जाऊन पोलीस रेकॉर्ड तपासा. जितक्या काही मुली बेपत्ता झाल्यात त्या मुली सगळे मुसलमान मुलं घेऊन पळून गेले. मग हा होणारा जो अत्याचार आहे ना, हा अत्याचार थांबवणं ते हिंदुत्व आहे. आणि ते हिंदुत्व कधी सुटू शकत नाही. हिंदुत्वाचा एका फेज म्हणजे आता तुम्ही शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व, बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आणि नरेंद्र मोदींचं हिंदुत्व, हिंदुत्वाचे 2 प्रवाह आहेत का असं वाटतं का तुम्हाला? कारण तुम्ही बघा गेल्या काही वर्षांमध्ये असं दिसतंय का की बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि नरेंद्र मोदींचं हिंदुत्व, भाजपचं हिंदुत्व एका अर्थानं काय फरक आहे दोघांमध्ये? आणि तुमच्या हिंदुत्वामुळे म्हणजे तुमची जी सध्याची इमेज आहे त्या इमेजमुळे तुम्ही भाजपच्या जवळ आहेत असं म्हणतात लोक. नाही नाही नाही, भाजपच्या जवळ असं मला असं वाटतं की तसं म्हणणं योग्य होणार नाही. कारण हिंदुत्व हा कोणत्या पक्षाशी बांधला जाणारा विचार नाही. आणि तुम्ही बाळासाहेबांचं म्हणतात, मी सांगतो बाळासाहेबांचं हिंदुत्व कसं होतं की जो या देशामध्ये राहतो, जो मुसलमान या देशामध्ये राहतो, या देशामध्ये खातो, या देशामध्ये शिकतो, या जेव्हा 5 वेळेसची नमाज तो पडतो आणि या देशातल्या मातीवर डोकं ठेवतो आणि म्हणतो की या देशातला प्रत्येक माणूस हा चांगला राहायला पाहिजे अशी प्रार्थना करतो, तो मुस्लिम आमचा भाऊ आहे. परंतु जो या देशामध्ये राहतो, या देशात खातो, पाकिस्तानला जातो, बॉम्ब कसा बनवायचा ते शिकतो, इथं येतो, तो बॉम्ब फोडतो आणि आमच्या लोकांना मारतो, तो आमचा नाही, तो लांडा आहे. आणि त्याच्या विरोधात आम्ही सगळ्या मुस्लिमाच्या सरसकट विरोधात नाही. जो आमचा आहे, जो आमच्या देशाला मानतो, जो भारत क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर फटाके फोडतो तो आमचा आहे. भारत जिंकल्यावर जो टिव्या फोडतो तो आमचा नाही. हे आमचं हिंदुत्व आहे आणि हे हिंदुत्व बाळासाहेबांनी शिकवलं. आता थोडंसं म्हणजे राजकीयाच्या याच्यातलं तुम्ही हिंदुत्वाबद्दल बोलले, राजकारणाबद्दल बोलले. काय आता गेल्या म्हणजे आता पुढे भविष्य आहे राजकारणातलं. तुम्ही 29ची निवडणूक म्हणताय, 2029ला पुन्हा निवडणूक, आता 4 वर्ष. उद्धव ठाकरेंची साथ सोडून जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदेकडे आले, आता इथे येऊन 3 वर्ष जवळपास, आता ह्या संघटनेवर 3 वर्ष आले, इथेही एखादा आउटसाइडर माणूस आहे, म्हणजे जसं तुम्ही म्हणता की तुम्हाला राजकारणाची पार्श्वभूमी नाही, तुम्ही ना आमदार होते याच्या आधी ना खासदार होते, असा माणूस जर निवडणूक लढवायला येणार आहे आमदार व्हायला किंवा खासदार व्हायला, पुढच्या 5 वर्षाची समजा तयारी करा. 5 वर्षांनी समजा आता नवीन विधानसभा येतील, नवीन लोकसभा येतील कदाचित 2029ला. काही प्रॉब्लेम आहे का इथे? काही त्रास होतो का? कारण आउटसाइडरला राजकारण तुमचा पक्ष बना, एक आपण तुम्ही म्हणा की तुमच्या पक्षामध्ये तसं नाही, पण तुम्हाला वैयक्तिक काही त्रास जाणवला का की इथं पण ते आहे थोडंसं की बाबा तिकडेच बरा होता हा, तसा तर इकडे पण आपला डोईजड ठरू शकतो? कारण जर ते त्यांना वाटू शकतं तिकडे असताना, जर हीच गोष्ट जसं तुम्ही म्हणताय की जे खैरेंना वाटू शकतं ते कदाचित आत्ताच्या तुमच्या पक्षातल्या आमदार खासदारांना का नाही वाटावं पुढच्या 5 वर्ष? कारण 5 वर्ष तर बाकी, अजून 5 वर्षात ते पण बघतील. नाही, तसं मी सांगितलं ना, व्यक्तिमधला फरक आहे. नेते तिकडं पण होते, नेते इकडं पण आहे. तिकडच्या नेत्यांना अनसिक्युरिटी वाटत होती कारण त्यांचं मन छोटं होतं. मला असं वाटतं की आता मी ज्यांच्यासोबत काम करतो ते मोठ्या मनाचे, की ज्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जिल्हा प्रमुख केल्यानंतर सुद्धा मान सन्मान दिला, एवढे दिवस काम करण्याची संधी दिली. मला असं वाटत नाही की त्यांना माझ्याकडून कोणत्याच प्रकारची अडचण निर्माण होईल. आणि त्यांना माझ्याबद्दल मनामध्ये काही असं असेल मला असं वाटत नाही. कारण खऱ्या अर्थानं हे सगळे जे लोक एकनाथ शिंदे साहेबांसोबत आलेले हे सगळे बाळासाहेबांचे विचार मांडणारे. आणि मला असं वाटतं की जो माणूस बाळासाहेबांच्या विचाराला धरून राजकारण करणार आहे त्या माणसाच्या मनामध्ये कधीच अशा गोष्टी येऊ शकत नाही. त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये निश्चित खात्री आहे. कारण बाळासाहेब हे खऱ्या अर्थानं या सगळ्या लोकांना, आज कोणालाही विचारा, हे जितके आमदार असतील खासदार असतील यांना जर विचारलं की खऱ्या अर्थानं तुम्ही राजकारणात कोणामुळे आले, ते सगळे बाळासाहेबांमुळे आले. आताच तुम्ही सुरुवातीला तो प्रश्न विचारला होता की टपरी चालवणारे, रिक्षा चालवणारे, गेट उघडणारे हे सगळे मोठे लोक कशामुळे झाले? हे बाळासाहेबांमुळे झाले. बाळासाहेबांनी
छोट्या छोट्या कार्यकर्त्याला त्या सत्तेच्या खुर्चीमध्ये नेऊन बसवलं बरोबर आणि हे त्यांचे विचार घेऊन चालतात. बरोबर. म्हणजे बाळासाहेबांची ही शिकवण ते पण अंमलात आणतील अशी मला खात्री. त्याच्यामुळे अशी अडचण होईल मला तसं काही वाटत नाही. समजा उद्या तसं काही झालंच, होऊ नये तसं झालंच, तर जसे मातोश्रीचे दरवाजे बंद होते तसे तिकडचे तर दरवाजे बंद नाहीत ना? नाही, मातोश्रीचे दरवाजे बंद होते का नव्हते तो विषय वेगळा आहे. पण इथं मातोश्रीच नाहीये. आमचा विठ्ठल डायरेक्ट रस्त्यावरच आहे. त्यांना कुठं जायची गरज, त्यांना कुठेही जाऊ शकतो, कुठेही भेटू शकतो आणि ते कुठेही कार्यकर्त्याचं ऐकतात. त्याच्यामुळे तशी काही अडचण होणार नाही. आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला आता कसं होतं पहिल्या काळामध्ये की एक प्रमुख कोणीतरी असतो, तो मुंबईचे जे पक्षाचे प्रमुख नेते असतात त्यांच्या संपर्कात असतो जुन्या काळामध्ये, आणि इथं होणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या घडामोडीवर तो लक्ष ठेवतो. तो सांगतो की आज याने असं केलं, आज त्याने तसं केलं, आज त्याने तसं केलं. आता ती पद्धत राहिली नाही. आता सोशल मीडियाचा काळ आला. बरोबर. तिथं मुंबईमध्ये बसणारा माणूस सुद्धा या शहरामधला माझा हा कार्यकर्ता काय करतोय याच्यासाठी त्यांना त्रयस्थ माणसाची गरज नाहीये. ते स्वतः ते माहिती घेऊ शकतात. आणि तसंच एकनाथ शिंदे साहेबाला या शहरामध्ये होणाऱ्या सगळ्या गोष्टीची माहिती आहे. कोण कार्यकर्ता काय करतो, कोण कार्यकर्ता किती काम करतो. त्याच्यामुळं मला असं वाटतं की जे खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे काम करणारा जो कार्यकर्ता असेल त्यांनी संघटना बांधण्यासाठी या ठिकाणी मेहनत घेतली, निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली, तर त्याला कुठं डावललं जाणार नाही. त्याला 100% या ठिकाणी न्याय मिळेल असं मला खात्री आहे. कार्यकर्ता हा शब्द सुरुवातीपासून येतो. एकनाथ शिंदे स्वतः कार्यकर्ते आहेत असं आपण म्हणतो. कार्यकर्त्यामध्ये काही फरक झालाय का आता? कारण तुम्ही विद्यार्थी सेनेपासून राजकारणात आहे, विद्यार्थी सेनेपासून तुम्ही सुरुवात केली. काय कार्यकर्त्यामध्ये फरक झालाय? आणि टू बी फ्रँक, आता कार्यकर्ता यायच्या आधीच आपल्याला काय मिळेल असं विचारतो. नॉर्मल वेळ बदलली ना, वेळ बदलली. वेळ बदलली. जेव्हा मी राजकारणात आलो होतो तेव्हा एवढ्या संधी उपलब्ध नव्हत्या. राजकारणामध्ये प्रचंड गर्दी होती. आता राजकारणामध्ये तसं बघायला गेलं तर गर्दी कमी झालेली, आणि आता राजकारणामध्ये संधी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की मी आज सुरुवात केली तर मी पुढच्या वर्षीच नगरसेवक झालो पाहिजे. आता मी नगरसेवक झालो, मला 20 वर्ष त्याच्यासाठी संघटनेमध्ये मला काम करावं लागलं. आणि खऱ्या अर्थानं लवकर मिळालेली गोष्ट जास्त दिवस टिकत नसते. बरोबर. तसंच आहे कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं कार्यकर्ता म्हणून जास्त वेळ काम केलं पाहिजे. लोकांच्या समस्या कशा सोडवायच्या ते माहिती करून घेतलं पाहिजे. संघटना कशी बांधायची ते माहिती करून घेतलं पाहिजे. निवडणूक कशी जिंकता येते त्याचं तंत्र शिकून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर निवडणुकीच्या या रिंगणात आलं पाहिजे. अगदी. आता जर तुम्ही आज आले आणि उद्या निवडणूक लढायची म्हटली तर मला असं वाटतं ते शक्य होणार नाही. कारण आता परिस्थिती पण बदललेली आहे. बरोबर. आणि प्लॅटफॉर्म पण बदललेले आहे. आज पहिले एकच होतं, शिवसेना म्हणून उमेदवार असायचा आणि लोक त्याच्या मागे जायचे. आता कार्यकर्त्याला अनेक प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध आहे. कोणी शिवसेनेत नाही मिळाली तर कोणी बीजेपीत जातं, कोणी बीजेपीतून मनसेत जातं, बरोबर, कोणी राष्ट्रवादीत जातं, काही नसेल अपक्ष उभं राहतं, अशा अनेक. तर त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं स्वतःला तेवढं सक्षम केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर निवडणुकीच्या राजकारणात. आता हे सत्य तर हे आहेच की कार्यकर्ते काही नसल्याशिवाय येत नाहीत, हे तुम्हालाही मान्य आहे, आम्हालाही मान्य आहे की आता ती वेळ गेली की एका शब्दावर लोक खूप यायचे द्यायचे. पण इथे असं म्हणजे म्हणतात की राजेंद्र जंजाळांना जिल्हा प्रमुख पद का बरं मिळतं किंवा राजेंद्र जंजाळांना राजकारणात स्थान का बरं मिळतं, कारण त्याच्या मागं पोरं आहेत असं म्हणतात. म्हणजे पोरं आहेत, ही पोरं तुम्ही कशी जमा करतात? आणि म्हणजे काही नसताना पोरं म्हणतात हे आमचे भाऊ आहेत, हे काय कुठून येतं? म्हणजे जिल्ह्यातली पोरं येतात, पोरं जमा करायचं काय? त्याच्यासाठी जीव लावला लागतो लोकांना. त्याच्यासाठी अर्ध्या रात्री उठून त्याचं कोणतं पोलीस स्टेशनचं काम असेल, त्यांचं कोणतं सरकारी कार्यालयात काम असेल, त्याचं कोणतं महाविद्यालयात काम असेल तर त्याच्यासाठी जावं लागतं. त्याच्यासाठी अधिकाऱ्यांना अंगावर घ्यावं लागतं. मग त्याला कुठंतरी वाटतं की नाही हा आपला माणूस आहे. पण खऱ्या अर्थाने आपल्या अडचणीमध्ये हा धावून येणार आहे. तेव्हा ते कार्यकर्ते एकत्र होतात, सोबत काम करायला तयार होतात. कारण काळ बदललेला आहे. आता कोणी कोणासाठी जायला रिकामं नाहीये. प्रत्येक माणूस विचार करतो की माझं काय. परंतु अशा काळामध्ये सुद्धा माझ्यासोबत एवढे लोक जोडलेले, त्याचं एकमेव कारण आहे की त्यांच्या सुखदुःखामध्ये खऱ्या अर्थानं निस्वार्थपणे उभा राहणारा एक कोणीतरी कार्यकर्ता आहे की ज्यांनी एवढ्या वर्ष राजकारणामध्ये संघर्ष केलेला आहे
आणि आपण जर त्याच्यासोबत गेलो तर आपल्याला कदाचित एवढा संघर्ष करावा लागणार नाही, एवढा विश्वास त्यांचा माझ्यावर आहे, म्हणून ते माझ्यासोबत. राजकारणात आता ज्यांना यायचंय, समजा ज्या तरुणांना यायचंय, जे तुमच्यासोबत आसपास असतात, काही नवीन आहेत, 16-17 वर्षाची पोरं आहेत, काही 18 वर्षाची आहेत, काही त्यापेक्षाही लहान पोरं आहेत, तुम्ही बघता त्यांच्यातले, त्यांना काही सांगायचं भाऊ कसं राजकारणात या का नको येऊ? म्हणजे तुम्ही स्वतः बघताय की 20 वर्ष लागले एखाद्या नवीन माणसाला. हे जर तुम्ही कदाचित खासदाराचे सुपुत्र असता तर पहिल्यांदा मिळाला असतो तुम्हाला, पण काय म्हणजे त्यांना काय सांगणार की नवीन पोरांनी यावं की नाही? नवीन पोरांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे, कारण राजकारण खऱ्या अर्थानं व्यवसाय नाही. हे राजकारण खऱ्या अर्थानं मनाला ज्या कामामधून आपल्याला समाधान मिळतं ते करायचं काम, ते समाजकारण करायचं काम म्हणजे राजकारण आहे. तुम्हाला बाळासाहेबांचं एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवतो की काम करत असताना तुम्ही 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. म्हणजे तुमच्या 80% समाजकारणाला लागणारं राजकारण हे 20% केलं गेलं पाहिजे. बरोबर. आणि खऱ्या अर्थानं ज्याला समाजसेवेची आवड आहे, ज्याला वाटतं की माझ्यामुळे लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे, त्याला वाटलं की मी लोकांच्या मदतीला धावून गेलो पाहिजे, अशा माणसांनी राजकारणामध्ये आलंच पाहिजे. कारण राजकारणामध्ये मिळालेली ताकद ही खऱ्या अर्थानं तुम्हाला लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपयोगी पडते. त्याच्यामुळे राजकारणामध्ये नक्कीच युवकांनी आलं पाहिजे. कारण जेव्हा चांगले युवक या क्षेत्रामध्ये येतील तर लोकांसाठी एक चांगले पर्याय त्या ठिकाणी उभे राहतील आणि ते पर्याय कदाचित या जिल्ह्याचा विकासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावतील. त्याच्यामुळे युवकांनी राजकारणात आलं पाहिजे, हे माझं मत. राजेंद्र जंजाळांना भविष्यात कोणती निवडणूक लढण्याची इच्छा आहे? म्हणजे महानगरपालिका तर ते आता येणार आहे, ते तुम्ही बोलून दाखवलं, पण सगळ्यांचं असतं. जसं मी मागे मी सांगितलं ना, माझी लोकसभा लढाई, माझी निवडणूक लढण्याची इच्छा हे मी आमदार झालो पाहिजे, खासदार झालो पाहिजे याच्यापुरती मर्यादित नाही. मी निवडणुकीमध्ये जे पद मला मिळेल असं मोठं पद की ज्याच्या अर्थानं खऱ्या अर्थानं ह्या जिल्ह्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार आणि सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थानं मदत करण्याची ताकद ज्या पदामध्ये असते ती पदाची निवडणूक लढायला मी निश्चितच इच्छा. कारण मला स्वतःसाठी निवडणूक लढणं हे माझ्या स्वतःसाठी नाही, तर मला जे जनतेचं काम करायचंय, मला जे कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आहे ते मी फक्त आणि फक्त निवडणूक लढूनच देऊ शकतो. त्याच्यामुळे मला निवडणूक लढायची. आपण एक शेवटचा आता एक रॅपिड फायर मधले काही प्रश्न आहेत थोडे काढले, ज्याचे उत्तर तुम्हाला वाटतं त्यातनं सांगा. रॅपिड फायर मध्ये मी तुम्हाला 2 ऑप्शन देतो, 2 पैकी एक निवडायचा आहे तुम्हाला. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? राज ठाकरे. आमदार की महापौर? पहिले महापौर मग आमदार. भाजप की राष्ट्रवादी अजित पवार? शिवसेना. चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे? दोघेही संपलेले. इम्तियाज जलील? इम्तियाज जलील जो आहे ना, तर तो म्हणजे कोणत्याच अँगलनी आपल्या याच्यामध्ये फिट बसत नाही. आवडता सर्वाधिक आवडलेला राजकीय नेता? एकनाथ शिंदे. सर्वात आवडणारा युवा नेता? श्रीकांत शिंदे. अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला असं वाटतं की मला हे पद जे आहे ते मिळालं पाहिजे शेवटी, जेव्हा मी खूप एक्सपिरियन्स येणार? नाही, मी आमदार झालो तर समाधानी, त्याच्यापेक्षा वरती माझी इच्छा पण नाहीये आणि होईल असं वाटत पण नाही. चालेल. तर हे होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ. त्यांनी आज आपल्याशी संवाद साधला. खूप चांगली चर्चा झाली, मनातलं सगळं काय जे असेल ते बोलले. तुम्हाला पुढच्या निवडणुकीसाठी, शिवसेना संघटना बांधणीसाठी खूप खूप शुभेच्छा. मंडळी, महाराष्ट्र भूमीचा हा बिनधास्त नावाचा जो मुलाखतीचा कार्यक्रम आहे तो तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून आम्हाला कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिला. धन्यवाद. थँक्यू.